नमस्कार. कधी विचार केलाय अशा शब्दांबद्दल जे दिसतात एक पण त्यांचा अर्थ असतो काहीतरी वेगळाच? हो, हे वाक्प्रचार आपल्या रोजच्या बोलण्याला एक खास मजा देतात. चला, आज आपण या शब्दांमागचं रहस्य उलगडूया. आता हेच बघा ना, मुसळधार पावसाला इंग्रजीत इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स का म्हणतात? पावसाचा आणि या प्राण्यांचा खरं तर काही संबंध आहे का? नाही, पण अशाच विचित्र वाटणाऱ्या वाक्यांमागे एक खूप खोल अर्थ दडलेला असतो. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका प्रसिद्ध ऑनलाईन मास्टर क्लासची मदत घेणार आहोत. त्यातून आपल्याला कळेल की भाषा किती सर्जनशीलपणे शिकता येते आणि शिकवता येते. चला तर मग सुरुवात करूया भाषेचा या पहिल्या कोड्यापासून आणि पाहूया की हे शब्दसमूह आपल्याला इतके गोंधळात का टाकतात. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्प्रचार म्हणजे शब्दांचा असा गट ज्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्याचा खरा अर्थ काहीतरी वेगळाच असतो. आणि मला वाटतं ह्यातच तर खरी मजा आहे. आता आपलं मराठीतलं उदाहरण घ्या ना. पोटात कावळे ओरडणे याचा अर्थ खरंच पोटात कावळे आहेत असा होत नाही, तर खूप भूक लागली आहे असं होतं. यावरून कळतं की शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थ समजून घेणं किती महत्वाचं आहे. पण मग हे वाक्प्रचार समजून कसे घ्यायचे याची ना एक खास पद्धत आहे. आणि हीच पद्धत आपल्याला अनिल जाधव त्यांच्या मास्टर क्लासमधून शिकवणार आहेत. अनिल जाधव काय सांगतात माहितीये? ते म्हणतात की हे वाक्प्रचार पाठ करायची अजिबात गरज नाही. त्याऐवजी त्यांना मजेदार कथा किंवा चित्रांशी जोडलं पाहिजे, म्हणजे ते सहज लक्षात राहतात. चला, एक मस्त उदाहरण बघूया. इंग्रजीमध्ये कूल वन्स हील असा एक वाक्यप्रचार आहे. आता याचा शब्दशः अर्थ घेतला तर असं चित्र डोळ्यासमोर येतं की कोणीतरी एकाच जागी इतका वेळ उभा आहे की त्याचे पाय थंड पडले आहेत. आणि अनिल जाधव नेमकी हीच युक्ती वापरतात. ते कसं जोडतात बघा. अरे यार, इथे उभे राहून माझे पाय थंड झाले, म्हणजेच मी खूप वेळ वाट पाहत आहे. किती सोपं झालं ना हे लक्षात ठेवायला. तर याचा खरा अर्थ आहे कोणाची तरी खूप वेळ वाट पाहणे. एका साध्या कल्पनेमुळे हा अवघड वाटणारा वाक्प्रचार किती सहज लक्षात राहतो, नाही का? बरं, अजून एक इंग्रजी उदाहरण पाहूया, म्हणजे अजून स्पष्ट होईल. लाईव्ह वायर म्हणजे अशी तार ज्यात वीज आहे, ऊर्जा सळसळत आहे. इथेही अनिल जाधव तशीच कल्पना वापरतात. जशी लाईव्ह वायरमध्ये ऊर्जा असते तशीच काही माणसांमध्येही असते. एकदम उत्साही. किती छान तुलना आहे ही, नाही का? म्हणूनच लाईव्ह वायर म्हणजे एक अतिशय उत्साही आणि ऊर्जावान व्यक्ती. खरंच शिकण्याची ही पद्धत खूपच प्रभावी आहे. आता एक गंमत बघा. हे वाक्प्रचार म्हणजे फक्त सुटे शब्द नाहीत, तर त्यांना एकत्र जोडून एक पूर्ण कथाही तयार होऊ शकते. कसं ते पाहूया. चला, एक छोटीशी गोष्ट बघूया. सुरुवातीला काय होतं, दोन व्यक्तींमध्ये टेक अप दी हॅचेट म्हणजे संघर्ष सुरू होतो. मग त्यांच्यात बॅड ब्लड म्हणजे वैर निर्माण होतं. पण काही काळानंतर कोणीतरी पुढाकार घेऊन बरी द हॅचेट म्हणजे वैर संपवतं. आणि शेवटी ज्याची चूक होती तो इट हंबल पाय म्हणजे नम्रपणे माफी मागतो. पाहिलं, फक्त 4 वाक्प्रचारांतून एक संपूर्ण कथा तयार झाली. आणि गंमत म्हणजे काही वाक्प्रचार एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. जसे की बरी द हॅचेट म्हणजे शांतता प्रस्थापित करणे आणि त्याच्या अगदी उलट टेक अप द हॅचेट म्हणजे युद्ध सुरू करणे. आतापर्यंत आपण काही उदाहरणं पाहिली, पण प्रश्न हा आहे की हे वाक्यप्रचार आपल्या संस्कृतीत इतके महत्वाचे का आहेत? चला हे जाणून घेऊया. याचं कारण असं आहे की वाक्प्रचार शिकणं म्हणजे फक्त शब्द शिकणं नाही, तर त्या भाषेच्या संस्कृतीची ओळख करून घेणं आहे. हे शब्द म्हणजे त्या संस्कृतीत डोकावण्यासाठी असलेल्या छोट्या खिडक्यांसारखे आहेत. द सॉल्ट ऑफ द अर्थ हे याचंच एक खूप सुंदर उदाहरण आहे. याचा अर्थ आहे एक अत्यंत चांगला आणि प्रामाणिक माणूस. आपल्याकडे जसं म्हणतात ना, तुमचं मीठ खाल्लं आहे म्हणजेच तुमच्याशी एकनिष्ठ राहू. अगदी तशीच भावना यामागे आहे. भाषा आणि संस्कृतीचं हे नातं किती सुंदर आहे, नाही का? तमा पुढच्या वेळी बोलताना आपल्याच भाषेकडे जरा जास्त लक्ष देऊन ऐका. कोण जाणे, आपण रोज वापरत असलेल्या शब्दांमध्ये अशा कितीतरी मनोरंजक कथा लपलेल्या असतील. नक्कीच काहीतरी नवीन सापडेल. नमस्कार. इंग्रजी भाषेच्या एका खूप खास आणि मजेशीर जगात आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत इंग्रजी म्हणींबद्दल, म्हणजे इडियम्सबद्दल. खरं तर या म्हणी म्हणजे भाषेचा एक प्रकारचा सिक्रेट कोड असतात. चला तर मग आज हा कोड क्रॅक करूया. कधी असा विचार केलाय का की इंग्रजीमध्ये असे कितीतरी वाक्प्रचार का आहेत ज्यांचा शब्दशः काहीच अर्थ लागत नाही, तरी सुद्धा रोजच्या बोलण्यात ते अगदी सहज वापरले जातात? थोडंसं गोंधळात टाकणारं आहे, नाही का? तर इडियम म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर हा शब्दांचा असा एक गट आहे ज्याचा अर्थ त्यातील शब्दांवरून थेट लावता येत नाही. त्याचा एक वेगळा छुपा अर्थ असतो आणि हाच अर्थ समजून घेणं म्हणजे भाषेवर पकड मिळवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. आपण सुरुवात करणार आहोत शक्ती आणि संघर्षाच्या भाषेपासून, मग बघूया जीवनातील अडथळ्यांबद्दल, त्यानंतर भास आणि वास्तव्यातील फरक, आणि सगळ्यात शेवटी हा सिक्रेट कोड समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे हेही जाणून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, शक्ती आणि संघर्षाची भाषा. अनेकदा काय होतं की माणसांमधील नात्यांमध्ये जी ताकद किंवा वादविवाद असतात ना, ते व्यक्त करण्यासाठी या म्हणी खूपच प्रभावी ठरतात. आपली पहिली म्हण आहे टू फ्लेक्स वन्स मसल्स. बरं, हे ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? कोणीतरी जिममध्ये वर्कआउट करतंय किंवा आपले बायसेप्स दाखवतंय, बरोबर ना? पण याचा खरा अर्थ खूप वेगळा आहे. टू फ्लेक्स वन्स मसल्स म्हणजे आपली ताकद किंवा शक्तीचं प्रदर्शन करणं. आणि इथे शारीरिक ताकदीबद्दल नाही, तर अधिकार किंवा प्रभावाच्या ताकदीबद्दल बोललं जात आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादी मोठी कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी आपल्या ताकदीचा वापर करते, तेव्हा आपण म्हणू शकतो द कंपनी इज फ्लेक्सिंग इट्स मसल्स. आपली पुढची म्हण आहे टू लॉक हॉर्न्स. हे ऐकल्यावर असं वाटतं की जणू दोन प्राणी एकमेकांशी भांडतायत. आणि अगदी बरोबर, या म्हणीचा उगम प्राण्यांच्या भांडणातूनच झाला आहे. जसे दोन बैल किंवा म्हशी एकमेकांच्या शिंगात शिंग अडकवून भांडतात ना, त्याचप्रमाणे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये जोरदार वाद किंवा भांडण होतं तेव्हा टू लॉक हॉर्न्स ही म्हण वापरली जाते. याचा सरळ अर्थ आहे कोणाशी तरी भांडण करणे किंवा वाद घालणे. आणि आता एक ऐतिहासिक म्हण पाहूया, टू मीट वन्स वॉटरलू. या म्हणीचा अर्थ तिच्या नावाच्या गोष्टीतच लपलेला आहे. तुम्हाला वॉटरलूची लढाई माहीत असेलच, जी 1815 मध्ये झाली होती. या लढाईत महान योद्धा नेपोलियन बोनापार्टचा निर्णायक पराभव झाला होता. खूप सारे विजय मिळवल्यानंतर आलेला हा त्याचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा पराभव होता. म्हणूनच जेव्हा एखादी यशस्वी व्यक्ती किंवा गट यशाच्या शिखरावर असताना अचानक एका मोठ्या पराभवाला सामोरा जातो, तेव्हा असं म्हटलं जातं की ही मेट हिज वॉटरलू. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण बाहेरच्या संघर्षांबद्दल बोललो. आता वळूया आपल्या आतल्या म्हणजे वैयक्तिक आव्हानांकडे. आपल्या जीवनातील अडचणींना सामोरे जाताना कोणकोणत्या म्हणी वापरल्या जातात ते पाहूया. ही एक अशी म्हण आहे जिची कहाणी खूपच रंजक आणि धाडसी आहे, टू बाईट द बुलेट. आता याचा शब्दशः अर्थ घेतला तर असं वाटेल की कोणीतरी धातूची गोळी चावतंय, पण याचा खरा अर्थ आहे एखाद्या कठीण आणि न टाळता येण्यासारख्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणं. या म्हणीमागची कहाणी खूपच जबरदस्त आहे. जुन्या काळात जेव्हा शस्त्रक्रिया व्हायची तेव्हा भूल देण्याची सोय नव्हती. अशावेळी सैनिकांना वेदना सहन करण्यासाठी दातांमध्ये चक्क बंदुकीची गोळी दाबून धरायला लागायची. म्हणजे इच्छा नसतानाही त्या भयानक वेदनेला त्यांना धैर्याने सामोरं जावं लागत असे. यावरूनच ही म्हण आली, इच्छा नसतानाही एखाद्या कठीण गोष्टीला हिमतीने तोंड देणे. चला आता एक अशी म्हण पाहूया जी आपल्याला आशा आणि पुनर्जन्माबद्दल सांगते. फिनिक्स नावाच्या एका पौराणिक पक्षाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अशी मान्यता आहे की हा पक्षी जळून राख होतो आणि मग त्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था मोठ्या संकटातून किंवा जवळजवळ पूर्ण विनाशातून पुन्हा यशस्वीपणे उभी राहते, तेव्हा तिच्यासाठी टू राईज लाईक अ फिनिक्स असं म्हटलं जातं. ओके, आता आपल्या तिसऱ्या भागाकडे वळूया. इथे आपण अशा म्हणी पाहणार आहोत जिथे जे ऐकतो ते आणि जे खरं असतं त्यात खूप फरक असतो. म्हणजे जे दिसतं तसं नसतं. द बॉटम लाईन ही म्हण ऐकायला तर खूप साधी वाटते. बॉटम म्हणजे तळ किंवा सर्वात खालचा, कमी महत्वाचा भाग. पण गंमत म्हणजे याचा अर्थ अगदी ह्याच्या उलट आहे. या म्हणीचा उगम अकाउंटिंगमधून झाला आहे. कोणत्याही कंपनीच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे बॉटम लाईनवर कंपनीचा निव्वळ नफा किंवा तोटा लिहिलेला असतो. आणि हाच तर सर्वात महत्त्वाचा आकडा असतो, नाही का? म्हणूनच द बॉटम लाईन म्हणजे कोणत्याही चर्चेतला किंवा परिस्थितीतला सर्वात महत्त्वाचा निर्णायक मुद्दा. आता एक जरा गमतीशीर म्हण पाहूया, जी एखाद्या अननुभवी व्यक्तीसाठी वापरली जाते, वेट बिहाइंड द इयर्स. याचा संबंध नवजात प्राण्यांशी जोडला जातो. जेव्हा एखादं पिल्लू जन्माला येतं तेव्हा त्याच्या कानाच्या मागचा भाग ओला असतो आणि तो वाळायला थोडा वेळ लागतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती नवीन असते, अननुभवी असते, तेव्हा तिच्यासाठी ही म्हण वापरली जाते. आपण जसं म्हणतो ना, अजून लहान आहेस, तुला अनुभवाची खूप कमी आहे. बरं, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी तर पाहिल्या,
पण आता खरा प्रश्न हा आहे की हा भाषेचा सिक्रेट कोड शिकणं इतकं महत्वाचं का आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे. एकतर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवायला याची खूप मदत होते. शिवाय आपलं बोलणं अधिक प्रभावी आणि नॅचरल वाटतं. भाषेचा जो सांस्कृतिक संदर्भ असतो तो समजायला मदत होते आणि आपली भाषा अधिक आकर्षक बनते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्यात मोठ्या कल्पनाही आपण थोडक्यात आणि प्रभावीपणे मांडू शकतो. तर आता तुम्हाला हा कोड माहीत झाला आहे? मग भाषेच्या या प्रवासात एक नवीन पान उलटायला, म्हणजेच एक नवी आणि चांगली सुरुवात करायला तयार आहात का? यावर विचार नक्की करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि त्यात इंग्लिश एडियम्स? बापरे, केवढी मोठी लिस्ट असते नाही का? हे सगळं पाठ कसं करायचं याचंच टेन्शन येतं. पण थांबा, घोकमपट्टी करण्याऐवजी ते समजून घेण्याची एक जबरदस्त पद्धत आहे. शिवानी सोलन यांनी सांगितलेल्या कनेक्शन मेथडमुळे इडियम्स लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात पहिले, ही घोकमपट्टीची डोकेदुखी आहे तरी काय आणि ती का होते ते बघू. मग त्यावरचा एक स्मार्ट उपाय, कनेक्शन मेथड, नक्की काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर काही मस्त उदाहरणं पाहू ज्यात इडियम्सना आपल्या आयुष्याशी कसं जोडायचं ते कळेल. आणि हो, शेवटी यशाची गुरुकिल्ली काय आहे तेही जाणून घेऊ. चला सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमपासून, आणि तो म्हणजे घोकमपट्टीची समस्या. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी हे केलंय आणि आपल्याला माहिती आहे की पाठांतर करणं का वर्क होत नाही. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का? इडियम्सची ती मोठीच्या मोठी लिस्ट बघितली ना की अक्षरशः टेन्शन येतं. हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? कितीही घोकलत तरी परीक्षेच्या वेळी आठवतच नाही. असं का होतं बरं? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर माहितीये या एका वाक्यात आहे. शिवानी सोलन एकदम बरोबर सांगतायत की रट्टा मारण्याची जी पद्धत आहे ना ती इथे अजिबात चालत नाही. उलट जेवढं जास्त पाठ कराल ना तेवढं लवकर विसरून जाल. म्हणजे काय, सगळी मेहनत पाण्यात. मग आता यावर उपाय काय? रट्टा मारायचा नाही तर मग करायचं तरी काय? इथेच तर खरी गंमत आहे. इथे येते आपली स्मार्ट पद्धत, कनेक्शन. चला बघूया पाठांतर न करता उलट एन्जॉय करत करत इडियम्स कसे शिकायचे. ह्या मेथडचं सिक्रेट ना एकदम सोप्पं आहे. कोणताही इडियम घ्या आणि त्याला आपल्या रोजच्या आयुष्याशी कनेक्ट करा, आपल्या अनुभवांशी जोडा. असं केलं की तो फक्त एक शब्द नाही राहत, तो आपल्या आठवणीचा एक हिस्सा बनतो. आणि खरं सांगायचं तर आठवणी आपण कुठे विसरतो, बरोबर ना? फरक तर बघा किती मोठा आहे. एका बाजूला आहे रट्टा मारण्याचा स्ट्रेस आणि विसरण्याची भीती, आणि दुसऱ्या बाजूला कनेक्शन मेथडची मजा, जी गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवायला मदत करते. मग निवड कोणती करायची हे अगदीच सोपं आहे नाही का? बरं, नुसतं बोलून काय उपयोग, प्रॅक्टिकली करून बघायला हवं नाही का? चला आता ही कनेक्शन मेथड वापरून बघूया. आपण अशा इडियम्सपासून सुरुवात करू जे एखाद्या सिच्युएशनचं वर्णन करतात. ओके, तर पहिला इडियम आहे ॲट 6s and 7s. ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना, पण याचा अर्थ खूपच इंटरेस्टिंग आहे. आत्ता मजा बघा, विचार करा, वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे, शेवटची ओव्हर बाकी आहे, कोण जिंकणार कोण हरणार काहीच कळत नाहीये, सगळा गोंधळ धांदल उडाली आहे. ही जी अवस्था आहे ना, अगदी याच अवस्थेला म्हणतात ॲट 6s and 7s. म्हणजेच जेव्हा गोष्टी पूर्णपणे विस्कळीत असतात, गोंधळलेल्या असतात. आता क्रिकेट मॅचचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं ना तर हा इडियम विसरणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे. चला पुढचा इडियम बघूया जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, ब्रेक दी आईस. विचार करा, तुम्ही एखाद्या नवीन क्लासमध्ये किंवा मीटिंगमध्ये गेला आहात. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स, कोणीच काही बोलत नाहीये. मग एकजण काहीतरी बोलायला सुरुवात करतो. त्यानं काय केलं? त्यानं तिथली ती शांतता मोडली, म्हणजेच त्यानं आईस ब्रेक केला. तर ब्रेक दी आईस म्हणजे काय? तर एखाद्या गंभीर किंवा शांत वातावरणात बोलणं सुरू करून सिच्युएशन थोडी रिलॅक्स करणं. सोपं आहे की नाही? ओके, तर आपण इडियम्सना परिस्थितीशी जोडून पाहिलं. आता आपण बघूया की लोकांच्या स्वभावाचं वर्णन करणारे इडियम्स कसे लक्षात ठेवायचे. हा इडियम बघा, वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ह. काय वाटतं याचा अर्थ काय असेल? आपल्या ओळखीत असे काही लोक नक्कीच असतात ज्यांच्या मनात काय चालले ना ते त्यांच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. ते आपल्या भावना लपूच शकत नाहीत. जणू काही त्यांनी आपलं मनच आपल्या शर्टच्या बाहीनं ठेवले जेणेकरून सगळ्यांना दिसेल.
याचाच अर्थ आहे आपल्या भावना इतरांपासून न लपवता त्या मोकळेपणाने व्यक्त करणे. आता पुढच्या वेळी असा कोणी माणूस दिसला की हा इडियम हमखास आठवेल. आणि आता शेवटचा पण एक खूप महत्वाचा इडियम, ट्रू कलर्स. आपण नेहमी म्हणतो ना की संकटाच्या वेळी माणसाचे खरे रंग दिसतात. हे खरे रंग म्हणजे काय? तर त्या व्यक्तीचा ओरिजिनल स्वभाव, त्याचं खरं कॅरेक्टर, प्रामाणिकपणे जसे आहात तसे वागणे, म्हणजेच आपले ट्रू कलर्स दाखवणे. तर ट्रू कलर्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव किंवा त्याचं खरं व्यक्तिमत्व. हे लक्षात ठेवणं तर एकदमच सोपं आहे. इडियम्स शिकण्याची पद्धत तर आपण बघितली, पण याहीपेक्षा महत्त्वाचं आहे यश मिळवण्यासाठी लागणारी योग्य मानसिकता. चला त्याबद्दलही थोडं बोलूया. हे बघा, ही गोष्ट फक्त इडियम्स लक्षात ठेवण्यापुरती नाहीये. यशाचा मार्ग ना तो आपल्याच हातात असतो. रोज छोटे छोटे टार्गेट्स ठेवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपल्या ध्येयावर फोकस करा. प्रामाणिकपणे कष्ट केले ना की यश मिळतंच मिळतं. तर मग जाता जाता एक प्रश्न, आज आपण जे शिकलो त्यातला असा कोणता इडियम आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेशी किंवा व्यक्तीशी जोडता येईल? नक्की विचार करा, कारण जेव्हा आपण शिकलेल्या गोष्टींना आपल्या आयुष्याचा भाग बनवतो ना, तेव्हाच खरं शिक्षण सुरू होतं. इंग्रजी वाक्प्रचार कधीकधी ऐकायला खूपच विचित्र आणि समजायला कठीण वाटतात, नाही का? पण आता घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण ते लक्षात ठेवायचा एक खूप सोपा आणि इंटरेस्टिंग मार्ग आहे. चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडूया. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा अ मॅन ऑफ स्ट्रॉ किंवा अ डॅम स्क्वेब असं काहीतरी ऐकतो तेव्हा आपलं डोकं चक्रावूनच जातं. याचा नक्की अर्थ तरी काय घ्यायचा, हे वापरायचं कसं, असे प्रश्न पडतातच. आणि हे अगदी खरंय. वाक्प्रचारांची एक मोठी लिस्ट घेऊन ती पाठ करत बसणं खूपच कंटाळवाणं आणि खरंच कठीण काम आहे, विशेषतः जेव्हा आपण एकट्याने अभ्यास करत असतो. पण थांबा, यातच तर खरी गंमत आहे. हे वाक्प्रचार फक्त रट्टा मारायला बनलेले नाहीयेत. यांच्या मागे ना एक लपलेली गोष्ट आहे, एक जबरदस्त लॉजिक आहे. आणि एकदा का ते लॉजिक आपल्याला कळलं की सगळं एकदम सोपं होऊन जातं. तर मग ते सिक्रेट आहे तरी काय? ते म्हणजे प्रत्येक वाक्प्रचारामागे दडलेली गोष्ट शोधून काढायची. एकदा ती गोष्ट आपल्याला समजली की त्याचा अर्थ आयुष्यभर लक्षात राहतो. चला बघूया ही पद्धत नक्की काम कशी करते. ही पद्धत फक्त 3 सोप्या स्टेप्सची आहे. पहिली स्टेप, जे शब्द आहेत त्याचं एक चित्र डोळ्यासमोर आणा. दुसरी स्टेप, त्या चित्रामागची गोष्ट काय आहे ती शोधा. आणि तिसरी, शेवटची स्टेप, त्या गोष्टीला त्याच्या खऱ्या अर्थाशी कनेक्ट करा. बस इतकंच सोपं आहे. चला तर मग ही पद्धत प्रत्यक्ष वापरूनच बघूया. आपण सुरुवात करूया अशा काही वाक्प्रचारांपासून जे लोकांचं वर्णन करण्यासाठी वापरले जातात. आपलं पहिलं उदाहरण आहे अ मॅन ऑफ स्ट्रॉ. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, बरोबर? आता इथे वापरूया आपली 3 स्टेप मेथड. मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे स्ट्रॉचा माणूस. जरा डोळ्यासमोर चित्र आणा. एक माणूस जो ज्यूस प्यायच्या स्ट्रॉपासून बनला आहे. तो किती नाजूक आणि कमकुवत असेल नाही का? एका फुंकरीनं उडून जाईल. म्हणूनच याचा अर्थ होतो एक अतिशय कमकुवत व्यक्ती ज्याचा काहीच प्रभाव नाही. एकदम सोप्पं. आता पुढचं उदाहरण बघूया. अ ब्लू आईड बॉय. याचा अर्थ काय असू शकतो बरं? काही अंदाज लावता येतोय का? यामागची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी बहुतेक लोकांचे डोळे तपकिरी किंवा काळे असतात, तिथे एखादी निळ्या डोळ्यांची व्यक्ती एकदम वेगळी, खास आणि आकर्षक वाटते. लोक लगेच तिच्याकडे ओढले जातात. आणि याच कल्पनेवरून हा वाक्प्रचार आला आहे अ ब्लू आईड बॉय, म्हणजे असा व्यक्ती जो सगळ्यांचा लाडका असतो, सगळ्यांचा फेवरेट असतो. आपलं पुढचं उदाहरण आहे अ लाईव्ह वायर. हे तर ऐकताच अंगात एक वेगळीच एनर्जी येते, नाही का? याची कल्पना करणं तर अगदीच सोपं आहे. लाईव्ह वायर म्हणजे अशी विजेची तार जिच्यातून करंट धावतोय, ऊर्जेने सळसळणारी. चुकून हात लावला तर शॉकच बसेल. अगदी त्याचप्रमाणे अ लाईव्ह वायर अशा व्यक्तीला म्हणतात जो प्रचंड उत्साही आणि ॲक्टिव्ह असतो. आहे की नाही एकदम सोपं? आता आपण बघूया यश आणि अपयशाशी संबंधित काही वाक्प्रचार. आणि एक गंमत सांगू का? जेव्हा आपण विरुद्धार्थाचे वाक्प्रचार एकत्र शिकतो तेव्हा ते लक्षात ठेवणं आणखी सोपं होऊन जातं. पुढचं उदाहरण आहे अ डॅम स्क्वेब. याचा संबंध निराशा किंवा अपेक्षाभंगाशी आहे. यामागची गोष्ट तर खूपच भारी आहे. स्क्वेब म्हणजे फटाका. आता कल्पना करा, दिवाळीसाठी आणलेला एक मोठा फटाका जर डॅम्प म्हणजे ओलसर, दमट झाला तर काय होईल?
तो फुटेल का? नाही. तो फक्त फुस्स असा आवाज करून विझून जाईल. म्हणजे मोठ्या धमाक्याची अपेक्षा असताना हाती फक्त निराशाच लागते. म्हणूनच अ डॅम्प स्क्विब म्हणजे अशी घटना जी सुरू तर मोठ्या थाटामाटात होते, पण शेवटी पूर्णपणे फसते. थोडक्यात सांगायचं तर नाव मोठं आणि लक्षण खोटं. ज्याप्रमाणे ओलसर फटाका फक्त फुस्स होतो तसंच काहीसं. हा फुस आवाज जरी लक्षात ठेवला तरी अर्थ पक्का लक्षात राहील. आता ही जोडी बघा म्हणजे लगेच कळेल. एकीकडे आहे ॲज क्लिअर ॲज अ बेल, म्हणजे घंटेच्या आवाजासारखं स्पष्ट. घंटेचा आवाज कसा स्वच्छ आणि दूरपर्यंत ऐकू येतो, म्हणून याचा अर्थ आहे अगदी स्पष्ट. आणि याच्या अगदी उलट ॲज क्लिअर ॲज मड, म्हणजे चिखलासारखं स्पष्ट. आता सांगा, चिखल कसा असतो? गढूळ. त्यात काही स्पष्ट दिसतं का? अजिबात नाही. म्हणून याचा अर्थ आहे अजिबात न समजणारं. तर मग या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते. वाक्प्रचार लक्षात ठेवण्याची खरी किल्ली ही पाठांतरात नाही, तर ती गोष्ट समजून घेण्यात आहे. ही फक्त एक टेक्निक नाही, तर विचार करण्याची एक नवीन पद्धत आहे. म्हणून यापुढे शब्दांचं चित्र डोळ्यासमोर आणा, त्यामागे दडलेली गोष्ट शोधा, त्या गोष्टीला खऱ्या अर्थाशी जोडा आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्युरियस रहा. प्रत्येक वाक्प्रचाराकडे एक कोडं म्हणून बघा, जे सोडवण्यात खूप मजा येते. आणि जेव्हा आपण या पद्धतीने विचार करायला लागतो, तेव्हा आपण फक्त काही वाक्प्रचार नाही, तर एक स्किल शिकतो. भविष्यात कोणताही अनोळखी वाक्प्रचार समोर आला तरी त्याला कसं समजून घ्यायचं हे आपल्याला माहीत असेल. तर मग आता विचार करा, आपल्याला माहीत असलेल्या कोणत्या वाक्प्रचारामागे अशीच एखादी मजेशीर गोष्ट दडलेली असू शकते. या पद्धतीने विचार करायला लागा आणि बघा इंग्रजी शिकणं किती इंटरेस्टिंग होऊन जातं. इंग्रजी बोलताना कधी झालंय का असं की पुट ऑन आणि पुट ऑफ यातला नेमका फरक ऐनवेळी आठवतच नाही? हमखास गोंधळ होतो, बरोबर? तर आज आपण इंग्रजी भाषेतील याच एका कोड्याला म्हणजे फ्रेझल वर्ब्सला एकदम सोपं करून टाकणार आहोत. जरा विचार करा, कॉल ऑफ म्हणजे एखादी गोष्ट रद्द करणं, पण कॉल ऑन म्हणजे कोणाला तरी भेटायला जाणं. फक्त एका लहानशा शब्दाने अख्खा अर्थच बदलून जातो. चला तर मग आज हाच गोंधळ दूर करूया आणि यामागचं लॉजिक काय आहे ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त क्रियापद अधिक एक छोटा शब्द आहे. जसं आपण बिल्डिंग ब्लॉक्स खेळतो ना, तसंच गेट आणि अप हे दोन वेगळे ब्लॉक्स एकत्र आले की तयार होतो गेट अप, म्हणजे उठणे. एकदम नवीन अर्थ. हेच तर यांचं वैशिष्ट्य आहे. मग तयार आहात? चला, हे कोडं सोडवण्यासाठी आपण आपली पहिली किल्ली वापरूया. आपण एकाच मुख्य क्रियापदाला धरून त्याचे वेगवेगळे अवतार कसे बनतात ते पाहणार आहोत. आणि सुरुवात करूया ब्रेक या अगदी सामान्य क्रियापदाने. बघूया तरी या एका शब्दाला वेगवेगळे छोटे शब्द जोडल्यावर किती वेगवेगळे आणि इंटरेस्टिंग अर्थ तयार होतात. आता याचा पहिला अर्थ बघा. समजा रस्त्यात गाडी अचानक बंद पडली, तर आपण काय म्हणतो? द कार ब्रोक डाऊन, म्हणजे त्या मशीनने काम करणं थांबवलं. सोपं आहे. आता याच ब्रेकचा एक अगदी वेगळा अर्थ बघू. ब्रेक आउट म्हणजे काहीतरी अचानक सुरू होणं आणि वेगाने पसरणं, जसं की युद्ध, आग किंवा एखादा आजार. म्हणजे इथे गोष्ट थांबत नाहीये, तर सुरू होतीये. आणि हा तिसरा अर्थ ब्रेकअप, हा तर आपल्या सगळ्यांनाच माहीत असतो. याचा एक अर्थ नातं तोडणं होतो. पण गंमत म्हणजे शाळेला सुट्ट्या लागतात ना, तेव्हाही हाच वाक्प्रचार वापरतात. म्हणजे किती फ्लेक्सिबल आहे बघा हे. आणि शेवटचं उदाहरण आहे ब्रेक इन. याचा सरळ सरळ अर्थ आहे जबरदस्तीने कुठेतरी घुसणं, बहुतेक करून चोरीच्या उद्देशाने. ही एक स्पष्ट आणि जोरदार क्रिया आहे, जी बाकीच्या अर्थांपेक्षा अगदीच वेगळी आहे. किती गंमत आहे बघा. ब्रेक डाऊन म्हणजे थांबणं आणि ब्रेक आउट म्हणजे सुरू होणं. क्रिया एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, पण मूळ शब्द एकच आहे, ब्रेक. तर मग यातून आपण काय शिकलो? खरा जादूगार तो छोटा शब्द आहे. म्हणजे डाऊन, आउट, अप हे जे शब्द आहेत ना, ज्यांना पार्टिकल म्हणतात, तेच सगळा अर्थ बदलून टाकतात. चला आता जरा पुढच्या लेवलवर जाऊया. आता आपण हीच समस्या उलट्या बाजूने बघणार आहोत. म्हणजे एकाच क्रियेसाठी वेगवेगळे फ्रेझल वर्ब्स कसे वापरले जातात ते पाहूया. आता समजा आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, जसं की एखादा कार्यक्रम पुढे ढकलावा लागलाय. तर इंग्रजीमध्ये यासाठी कोणते वेगवेगळे वाक्प्रचार असू शकतात? इथे बघा, पुढे ढकलणे या एकाच कामासाठी तुम्ही कॉल ऑफ पण म्हणू शकता आणि पुट ऑफ सुद्धा, दोन्ही बरोबर. किंवा मदतीसाठी हाक मारायची असेल तर कॉल इन आणि कॉल आउट दोन्ही चालतं. म्हणजे इथे आपल्याला एक वेगळा पॅटर्न बघायला मिळतो. चला अजून एक रोजच्या वापरातलं उदाहरण घेऊया.
समजा एखाद्या मित्राच्या मताला पाठिंबा द्यायचा आहे तर आपण काय म्हणू शकतो? अगदी बरोबर. आपण म्हणतो आय बॅक यू अप. इथे बॅक सोबत अप आल्यामुळे त्याचा अर्थ झाला समर्थन देणं. आता याच्या एकदम उलट परिस्थिती बघूया. जर एखाद्या दिलेल्या शब्दावरून किंवा करारातून मागे फिरायचं असेल तर काय म्हणणार? त्यासाठी शब्द आहे बॅक आऊट. पाहिलंत, फक्त अपच्या जागी आऊट आलं आणि अर्थ पूर्णपणे 180 अंशात फिरला. बॅकअप म्हणजे समर्थन आणि बॅक आऊट म्हणजे माघार. तो छोटा पार्टिकल किती महत्वाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तर मग या 2 किल्ल्या वापरून आपण फ्रेझल वर्ब्सचं कुठलाही कोड अगदी सहज सोडवू शकतो. ही खरंच एक नवीन भाषिक सुपरपॉवर आहे. थोडक्यात सांगायचं तर आपण 2 मुख्य स्ट्रॅटेजीज शिकलो. पहिली, एकाच क्रियापदाचे वेगवेगळे अर्थ कसे ओळखायचे, आणि दुसरी, एकाच क्रियेसाठी वापरले जाणारे वेगवेगळे वाक्प्रचार कसे लक्षात ठेवायचे. म्हणून लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हाच आहे की हे फ्रेझल वर्ब्स म्हणजे काहीतरी विचित्र किंवा अवघड नाही आहे. उलट ते बिल्डिंग ब्लॉक्स सारखे आहेत ज्यांना वापरून आपण नवीन अर्थ तयार करू शकतो. ही एक अतिशय लवचिक आणि तार्किक प्रणाली आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा कुठलाही फ्रेझल वर्ब समोर येईल तेव्हा या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे क्रियापद आणि त्याचा कण ओळखा. दुसरं, त्या मूळ क्रियापदाच्या इतर अर्थांचा विचार करा. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, वाक्याचा संदर्भ काय आहे ते बघा. तर मग आता ह्या किल्ल्या तुमच्या हातात आहेत. मग आता प्रश्न हा आहे की आज दिवसभरात कोणता फ्रेझल वर्ब तुमच्या सगळ्यात आधी लक्षात येणार आहे? बघा, आता भाषेचा हा खेळ अजूनच इंटरेस्टिंग होणार आहे. नक्कीच. नमस्कार. आज आपण भाषेच्या एका अशा भागाबद्दल बोलणार आहोत जो शब्दांच्या पलीकडचा आहे. हो, आपण बोलतोय वाक्प्रचारांबद्दल. आणि आज आपण त्यांचं कोडं उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया एका अशा वाक्प्रचाराने जो ऐकायला, खरं सांगायचं तर, थोडासा विचित्र वाटू शकतो. तर याचा नेमका अर्थ काय असेल आणि कुणी असं का म्हणेल, नाही का? हेच तर वाक्प्रचारांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे शब्दांचा सरळसोट अर्थ घेतला तर काहीच कळणार नाही. खरा अर्थ तर कुठेतरी लपलेला असतो. तर याचा अर्थ आहे स्वतःच्याच एखाद्या कृतीमुळे सगळ्यांसमोर एम्बॅरेसिंग परिस्थितीत सापडणं, म्हणजे फजिती होणं. आणि खरं सांगायचं तर असं कधी ना कधी आपल्या सगळ्यांसोबतच घडतं, बरोबर ना? आणि इथेच खरा मुद्दा आहे. वाक्प्रचार म्हणजे फक्त शब्दपाठ करणं नाही, तर त्यामागची परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामागची भावना, ते चित्र डोळ्यासमोर आणलं की त्याचा अर्थ आपोआप लक्षात राहतो. चला तर मग आज आपण काही सामान्य वाक्प्रचारांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून पाहूया. जसं की अवघड परिस्थिती, रहस्य, यश, आणि बघूया की हे वाक्प्रचार आपले अनुभव किती छान व्यक्त करतात. सुरुवात करूया अशा वाक्प्रचारांनी जे आपल्याला आयुष्यातल्या अडचणी आणि आव्हानांबद्दल बोलताना उपयोगी पडतात. याचा अर्थ अगदी सरळ आहे. एखाद्या कठीण परिस्थितीला थेट धैर्याने सामोरं जाणं, पळून न जाता. कल्पना करा, जसं की खऱ्या बैलाला शिंगाने पकडणं. किती धाडसाचं काम आहे, नाही का? आता हा एक खूपच इंटरेस्टिंग वाक्प्रचार आहे, कॅच 22. ही एक अशी विचित्र, अशी अवघड परिस्थिती असते जिथून बाहेर पडण्याचा काही मार्गच नसतो, कारण उपायच अशक्य असतो. म्हणजे बघा, हे एक असं चक्र आहे जिथे आपण पूर्णपणे अडकून जातो. समजा अ करायचं असेल तर आधी ब करावं लागतं. पण गंमत म्हणजे ब करण्यासाठी अ पूर्ण झालेलं असलं पाहिजे. म्हणजे सुरुवातच करता येत नाही. किती नैराश्यजनक आहे हे. अच्छा, अवघड परिस्थितीतून आता वळूया अशा गोष्टींकडे ज्या वरवर दिसत नाहीत. म्हणजे रहस्य, खोटेपणा आणि फसवणूक. यासाठी भाषेत खूप छान वाक्प्रचार आहेत. हा वाक्प्रचार ऐकताच डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, नाही का? गवतात लपलेला साप, म्हणजे असा एखादा फसवा माणूस जो मित्र असल्याचं नाटक करतो पण प्रत्यक्षात तो एक छुपा शत्रू असतो. आता हा वाक्यप्रचार आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. याचा सरळ अर्थ आहे पैसे चोरण्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी हिशोबाच्या कागदपत्रांमध्ये म्हणजे रेकॉर्ड्समध्ये जाणून बुजून बदल करणं. सोप्या भाषेत आर्थिक घोटाळा. ही फसवणूक कशी होते याची एक प्रोसेसच आहे. सगळ्यात आधी आर्थिक रेकॉर्ड्स मिळवले जातात, मग त्यातले आकडे चतुराईने बदलले जातात. यातून एक खोटं आर्थिक चित्र तयार होतं आणि मग बेकायदेशीरपणे पैसे किंवा फायदा मिळवला जातो. आणि हा तर एक खूपच प्रसिद्ध वाक्प्रचार आहे. जेव्हा एखादं गुपित विशेषतः चुकून सगळ्यांसमोर येतं तेव्हा असं म्हणतात, विचार करा, पिशवीत लपवलेलं मांजर अचानक बाहेर आलं तर काय होईल? तसंच काहीसं. बरं, आता अडचणी आणि रहस्यांबद्दल खूप बोललो. आता थोडं यशाबद्दल बोलूया. अशा वाक्प्रचारांबद्दल जे विजय आणि अचीव्हमेंट सेलिब्रेट करतात.
याचा अर्थ आहे एखादं खूप अवघड किंवा अनपेक्षित काम यशस्वी करून दाखवणं. जेव्हा सगळ्यांना वाटतं की हे शक्य नाही, पण आपण ते करून दाखवतो, तो क्षण म्हणजे पुलिंग समथिंग ऑफ. एकदम भारी वाटतं तेव्हा. हा थोडा फॉर्मल वाक्प्रचार आहे. याचा संबंध थेट सन्मान आणि प्रसिद्धी मिळवण्याशी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या कामगिरीमुळे खूप मान सन्मान मिळवते, तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. आणि हो, प्रत्येक वेळी यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात असं नाही. कधीकधी एखादं काम इतकं सोपं असतं, जसं की केकचा तुकडा खाणं. म्हणजे अगदीच सोपं काम. तर मग या सगळ्या उदाहरणांवरून आपण काय शिकलो? या सगळ्याचा उपयोग काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भाषेची नवी शक्ती आपण कशी मिळवू शकतो? याचं उत्तर आपल्या सोसमध्येच दिलं आहे. बघा, फक्त पोपटासारखं पाठांतर करून चालणार नाही. खरा मुद्दा आहे त्या वाक्प्रचारामागचा अर्थ समजून घेणं, ती परिस्थिती अनुभवणं. तर मग वाक्प्रचार समजून घेण्याची एक सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी त्या शब्दांचं चित्र डोळ्यासमोर आणा. मग विचार करा की त्यातून कोणती भावना किंवा परिस्थिती निर्माण होतीये, आणि मग त्या भावनेला त्याच्या खऱ्या अर्थाशी जोडा. बस, हीच आहे गुरुकिल्ली. खरं तर वाक्प्रचार म्हणजे भाषेला अधिक रंगतदार आणि अर्थपूर्ण बनवणारे शॉर्टकट्स आहेत. एकदा का आपल्याला ते ओळखायला यायला लागले ना, की ते सगळीकडे दिसतील. बातम्या, सिनेमे, रोजच्या गप्पा, सगळीकडे. तर आजसाठी एवढंच. आता भाषेच्या या कोड्याला सोडवण्याची एक नवीन दृष्टी आपल्याकडे आहे. जाता जाता एक प्रश्न, आपण ऐकलेला सगळ्यात विचित्र किंवा मजेशीर वाक्प्रचार कोणता आहे? जरा विचार करून बघा. नमस्कार. इंग्रजी म्हणी म्हणजे इडियम्स त्या शिकणं म्हणजे अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं, नाही का? पण काळजी नसावी, कारण आज आपण याचंच कोडं उलगडणार आहोत. चला तर सुरुवात करूया. हा आकडा बघा जरा, 1580 एवढे इडियम्स एका प्रसिद्ध शब्दसंग्रहाच्या पुस्तकात सापडतात. खरं सांगायचं तर हा आकडा पाहूनच कोणालाही घाम फुटेल. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की 1500 पेक्षा जास्त वाक्प्रचार लक्षात ठेवायचे तरी कसे? हे तर जवळजवळ अशक्यच वाटतंय, बरोबर? पण थांबा, याचं खरं रहस्य पाठांतरात नाहीच आहे. ते दडलंय कल्पनाशक्तीमध्ये. हो, अगदी बरोबर. ह्या इडियम्सना लक्षात ठेवण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे त्यांना सोप्या, मजेदार कथांमध्ये बदलणं. तर आज आपण बरोबर हेच करणार आहोत. सगळ्यात आधी आपण इडियम्स मागचं रहस्य समजून घेऊ. त्यानंतर प्राण्यांच्या दुनियेतून आलेले काही इडियम्स पाहू, मग रोजच्या वापरातल्या वस्तूंमधून आलेल्या कथा बघू, आणि नशिबाशी संबंधित काही म्हणीही समजून घेऊ. आणि हो, शेवटी भाषा शिकण्याची एक मस्त पद्धतही पाहणार आहोत. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया, म्हणींमागचं रहस्य. यातली गंमत अशी आहे की फक्त अर्थ पाठ करण्यापेक्षा प्रत्येक म्हणीमागे एक छोटीशी गोष्ट लपलेली असते. ती गोष्ट जर आपण आपल्या कल्पनेत जिवंत केली ना, की मग त्याचा अर्थ आपोआप लक्षात राहतो. आणि या कथा आपल्याला कुठे मिळतात? तर सगळ्यात आधी वळूया प्राण्यांच्या दुनियेकडे. तुम्हाला माहितीये का, आपल्या अनेक सामान्य म्हणी ह्या प्राण्यांच्या वागणुकीच्या निरीक्षणातून तयार झाल्या आहेत. चला, एक उदाहरणच घेऊया. अ डॉग्स ब्रेकफास्ट याचा सरळ अर्थ होतो पूर्ण गोंधळ किंवा पसारा. आता ह्यामागची गोष्ट काय असेल? जरा डोळ्यासमोर चित्र आणा. समजा आपण एका कुत्र्याला त्याचा नाश्ता दिलाय. तो कसा खाईल? एकदम शांतपणे? तो उत्साहाच्या भरात अस्ताव्यस्तपणे खाईल, सगळीकडे अन्न सांडवेल, आणि शेवटी काय दिसेल? एक पूर्ण पसारा. बघा, आता अ डॉग्स ब्रेकफास्टचा अर्थ कधी विसरणं शक्यच नाही. असंच प्राण्यांशी संबंधित आणखी एक उदाहरण म्हणजे ब्लॅक शीप. याचा अर्थ होतो कुटुंबात किंवा एखाद्या गटात वाईट प्रतिष्ठा असलेली व्यक्ती. आपल्याकडे ज्याला कुळकलंक म्हणतात तसं कायचं. याचा अर्थ लक्षात ठेवायला परत एकदा कल्पना करूया. विचार करा, पांढऱ्या शुभ्र मेंढ्यांचा एक मोठा कळप आहे आणि त्या सगळ्यांमध्ये एक काळी मेंढी उभी आहे. ती लगेच नजरेत भरते, नाही का? ती वेगळी दिसते, तिला कळपाबाहेरची किंवा बहिष्कृत मानलं जातं. आणि हेच चित्र प्रतीकबंध वाईट प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीचं. तर हे झालं प्राण्यांबद्दल. पण फक्त प्राणीच नाही, आपल्या आजूबाजूच्या अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंमधून सुद्धा अनेक म्हणी तयार झाल्या आहेत. उदाहरणार्थ अ हाऊस ऑफ कार्ड्स याचा अर्थ काय? तर एक अशी योजना जी खूपच असुरक्षित किंवा अस्थिर आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? लहानपणी आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पत्त्यांचं घर बनवण्याचा प्रयत्न केलाय.
आठवतंय? ते किती नाजूक, किती ठिसूळ असतं. वाऱ्याच्या एका झुळकेने किंवा एका हलक्याशा धक्क्याने ते कोसळून जातं, बरोबर? अगदी तसंच एखादी योजनाही त्या पत्त्यांच्या घरासारखीच असुरक्षित असू शकते. आहे की नाही सोपं? चला आणखी एक वस्तू आधारित म्हण पाहूया. अपसेट दी ॲपल कार्ट. याचा अर्थ होतो मोठ्या काळजीपूर्वक आखलेली एखादी योजना पूर्णपणे बिघडवून टाकणे. यामागची गोष्ट तर अगदी सोपी आहे. कल्पना करा की बाजारात सफरचंद विकायची सगळी तयारी झालीय. छान लाल चुटूक सफरचंद एका गाडीत अगदी काळजीपूर्वक रचून ठेवले आहेत. पण बाजारात पोहोचायच्या आधीच ती गाडी उलटते. काय झालं? सगळी मेहनत वाया गेली, सगळी योजना बिघडली, म्हणजे अपसेट झाली. तर आपण प्राणी पाहिले, वस्तू पाहिल्या. आता थोडं वेगळ्या प्रकारच्या म्हणींकडे वळूया. अशा म्हणी ज्या नशीब, समस्या आणि नियती यांसारख्या अमूर्त संकल्पनांवर आधारित आहेत. यापैकी पहिली आहे अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. याचा अर्थ खूपच सुंदर आहे. एखादी गोष्ट जी घडताना आपल्याला खूप वाईट वाटते, पण नंतर कळतं की ते आपल्या भल्यासाठीच झालं होतं. म्हणजे एक प्रकारचा छुपा वरदान. हे बघा, इथे फरक किती स्पष्ट दिसतोय. जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला एखादं संकट किंवा दुर्दैव वाटत असते, तीच पुढे जाऊन एक चांगला परिणाम किंवा फायदा देऊन जाते. म्हणूनच तर याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात, म्हणजे आशीर्वाद जो वेषांतर करून आलेला असतो. आता याच्या अगदी विरुद्ध एक म्हण आहे, द लास्ट स्ट्रॉ. याचा अर्थ होतो अनेक समस्या एकापाठोपाठ येत असताना ती एक शेवटची लहानशी गोष्ट ज्यामुळे सहनशीलतेचा अंत होतो आणि परिस्थिती असह्य होऊन जाते. यामागची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत असेल, ती उंटाची गोष्ट. कल्पना करा, एका उंटाच्या पाठीवर ओझं लादलं जातंय, एक एक काडी करून. ओझं हळूहळू वाढत जातं, उंट ते सहन करत राहतो. पण मग एक अशी वेळ येते जेव्हा फक्त एक शेवटची, अगदी हलकी काडी ठेवल्यावर त्याची पाठ मोडते. तीच ती शेवटची काडी म्हणजे द लास्ट स्ट्रॉ, सहनशक्तीचा अंत. तर मग ह्या सगळ्या उदाहरणांमधून आपण एक पद्धत शिकलो, नाही का? ही एक अशी पद्धत आहे जी वापरून कोणतीही म्हण अगदी सहजपणे लक्षात ठेवता येते. याला आपण म्हणूया इमॅजिनेशन मेथड, म्हणजेच कल्पनाशक्तीची पद्धत. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, म्हणीचे शब्दशः भाग पाडा. दुसरी, त्या शब्दांवरून तुमच्या डोक्यात एक छोटीशी गोष्ट किंवा चित्र तयार करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे त्या गोष्टीला किंवा चित्राला म्हणीच्या खऱ्या अर्थाशी जोडून टाका. बस. आणि असं केल्यामुळे काय होतं तर शिकणं हे एक कंटाळवाणं काम किंवा पाठांतर राहत नाही. उलट ती एक मजेदार आणि सर्जनशील प्रक्रिया बनते. आपण स्वतःच कथा तयार करत असतो. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातोय. भाषेमध्ये असे आणखी कोणते भाग असतील जे वरवर शब्द वाटत असले तरी आतून खरं तर वेषांतर केलेल्या कथाच आहेत? जरा विचार करून बघा आणि भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाका. नमस्कार. इंग्रजी वाक्प्रचार म्हणजे इडियम्स शिकताना कधीकधी गोंधळ उडतो ना? शब्दांचा अर्थ एक आणि वाक्याचा अर्थ अगदीच वेगळा. असं होतंच. पण काळजी करू नका. आज आपण इंग्रजी वाक्प्रचार लक्षात ठेवण्याचे काही असे सोपे आणि मजेशीर मार्ग पाहणार आहोत की ते कायमचे लक्षात राहतील. चला, एका साध्या प्रश्नाने सुरुवात करूया. टू बाईट द बुलेट ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय असू शकतो बरं? शब्दशः अर्थ घेतला तर गोळी चावणे असं काहीसं वाटतं, बरोबर? पण नाही. आणि इथेच तर खरी गंमत आहे. हे बघा, याचा शब्दशः अर्थ आहे गोळी चावणे, पण त्याचा खरा अर्थ आहे एखादी अप्रिय किंवा कठीण गोष्ट स्वीकारणे. म्हणजे वाक्प्रचारांमध्ये शब्दांचं भाषांतर करून चालत नाही आणि म्हणूनच त्यांना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळ्या, स्मार्ट पद्धतींची गरज आहे. तर आजच्या आपल्या प्रवासाचा नकाशा असा आहे. आपण आधी बघू की वाक्प्रचार हे एक कोडं का वाटतं आणि मग ते सोडवण्यासाठी कोणते देशी जुगाड वापरता येतात ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला टप्पा वाक्प्रचार. एक कोडे. आणि हे इतके अवघड का वाटतात? कारण सुरुवातीला गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. हे शब्द त्यांच्या मूळ अर्थापेक्षा काहीतरी वेगळंच सांगतात. पण सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली बातमी काय आहे माहितीये? हे लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर करण्याची अजिबात गरज नाही. खरंच यावर खूप स्मार्ट आणि क्रिएटिव्ह मार्ग आहेत जे आपण आज पाहणार आहोत. आणि आता आपण वळतोय आपल्या मुख्य भागाकडे. लक्षात ठेवण्याचे देसी जुगाड.
या सोप्या युक्त्या आपल्याला वाक्प्रचारांचं कोडं सोडवण्यासाठी नक्कीच मदत करतील. चला याचे रहस्य जाणून घेऊया. आपली पहिली युक्ती आहे शब्दांचा खेळ. म्हणजे काय तर कधीकधी वाक्प्रचारातला एखादा शब्द काढून टाकला किंवा बदलला की त्याचा खरा अर्थ आपोआप समोर येतो. चला बघूया हे कसं होतं. एक उदाहरण घेऊया. अ बॅड हेअर डे याचा अर्थ आहे असा दिवस जेव्हा सगळं चुकीचं घडत असतं, म्हणजे एक मनहूस किंवा वाईट दिवस. तर हा आहे आपला वाक्प्रचार अ बॅड हेअर डे. आता ह्यातल्या हेअर या शब्दावर थोडं लक्ष देऊया. आता गंमत बघा, जर आपण हा हेअर शब्द काढून टाकला तर काय उरतं? अ बॅड डे, म्हणजेच एक वाईट दिवस. आहे की नाही सोपं? ही युक्ती त्याचा खरा अर्थ लक्षात ठेवायला एकदम मस्त मदत करते. चला आता दुसऱ्या पद्धतीकडे जाऊया. ती आहे गोष्ट तयार करण्याची. मनात एक छोटीशी मजेदार गोष्ट तयार केली ना की वाक्प्रचाराचा अर्थ कायमचा लक्षात राहतो. उदाहरणार्थ अ कॅन ऑफ वर्म्स याचा अर्थ होतो एक अशी गुंतागुंतीची परिस्थिती किंवा समस्या जिथे एका प्रॉब्लेममुळे अनेक नवीन प्रॉब्लेम्स तयार होतात. आता यासाठी एक छोटी गोष्ट बनवूया. कल्पना करा. स्टेप 1, आपण एका डब्यात खाण्याचं काहीतरी सामान ठेवलं. स्टेप 2, काही दिवसांनी पाहिलं तर काय, त्यात चक्क किडे म्हणजे वॉर्म झालेत. आणि स्टेप 3, आता ही साधी गोष्ट राहिलीये का? नाही, ही तर एक मोठी गुंतागुंतीची समस्या बनलीय. बघा, या गोष्टीमुळे अ कॅन ऑफ वर्म्सचा अर्थ किती सहज लक्षात राहतो. ह्याच पद्धतीचं अजून एक उदाहरण बघायचे. अ डॅम्प स्क्विब ह्याचा अर्थ काय तर निराशाजनक निकाल, म्हणजे जेवढी अपेक्षा होती तेवढं यश मिळालं नाही. याची एक गोष्ट बनवूया. विचार करा, दिवाळी आहे आणि आपण एक मोठा आवाज करणारा फटाका आणलाय, पण तो दमट म्हणजे डॅम्प असल्यामुळे फुस झाला, वाजलाच नाही. केवढी निराशा होईल, बरोबर ना? तर डॅम्प स्क्विब म्हणजे तोच दमट फटाका जो निराशाजनक निकाल देतो. आणि आता आपली तिसरी आणि सगळ्यात क्रिएटिव्ह पद्धत, अनोखे कनेक्शन्स. म्हणजे काय तर वाक्प्रचाराला काहीतरी मजेशीर किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींशी जोडून टाकायचं. जसं की अ हॉट पोटॅटो याचा अर्थ होतो असा एखादा विवादास्पद मुद्दा ज्यावर बोलायला कोणी तयार नसतं किंवा जो हाताळायला खूप अवघड असतो. याला लक्षात ठेवायला एक अनोखी ट्रिक वापरता येईल. पोटॅटो हा शब्द ऐकल्यावर लालू या नावाशी त्याचा उच्चार मिळताजुळता वाटतो. हे फक्त एक लक्षात ठेवण्याचं तंत्र आहे हां, म्हणजे उच्चारातल्या समानतेवर आधारलेलं, याचा दुसरा कुठलाही अर्थ नाहीये. चला अजून एक उदाहरण बघूया. अ ब्लू आईड बॉय याचा अर्थ अगदी सोप्पा आहे. असा कोणीतरी जो सगळ्यांचा आवडता असतो, एकदम लाडका. हे लक्षात ठेवणं तर खूपच सोपं आहे. विचार करा, वर्गात जर एखाद्या मुलाचे डोळे निळे असतील तर तो साहजिकच सगळ्यांपेक्षा वेगळा आणि आकर्षक दिसेल. मग तो सहजच शिक्षकांचा किंवा इतरांचा आवडता बनू शकतो. हे कनेक्शन ब्लू आईड बॉयचा अर्थ लक्षात ठेवायला किती मदत करतं बघा. तर मग आता आपल्याकडे 3 एकदम जबरदस्त पद्धती आहेत. यांचा वापर करून वाक्प्रचार शिकणं आणि लक्षात ठेवणं नक्कीच सोपं होईल. चला एकदा पटकन आठवून घेऊया. लक्षात ठेवण्याचे 3 मार्ग कोणते? पहिला, शब्दांचा खेळ. दुसरा, गोष्ट तयार करणे. आणि तिसरा, अनोखे कनेक्शन. आणि शेवटी एक प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, द बॉल इज इन युअर कोर्ट. याचा अर्थ आता निर्णय घेण्याची किंवा पुढची ॲक्शन घेण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. म्हणजे शिकण्याचे मार्ग तर आता माहीत झाले आहेत, आता त्यांचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तर मग आता सांगा, आज शिकलेल्या या नवीन आणि मजेशीर पद्धती वापरून आपण वाक्प्रचार कसे लक्षात ठेवणार? नक्की विचार करा आणि आपल्या शिकण्याच्या प्रवासाला अजून सोपं आणि इंटरेस्टिंग बनवा. इंग्रजी म्हणी कित्येकांना डोकेदुखी वाटतात नाही का? पण थांबा, आज आपण इंग्रजी म्हणी आणि वाक्प्रचार शिकण्याचा एक असा भन्नाट मार्ग पाहणार आहोत जो एका शिक्षकाच्या अफलातून पद्धतीवर आधारित आहे. हा एक खेळ आहे, एक गोष्ट आहे ज्यामुळे या म्हणी कायमच्या लक्षात राहतील. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की या म्हणी इतक्या विचित्र का वाटतात? म्हणजे ॲट युअर विट्स एंड चा शब्दशः अर्थ काय लावणार? काहीच नाही. आणि म्हणूनच त्या फक्त पाठ करणं खूप अवघड जातं, कारण त्या अमूर्त असतात, त्यांचा थेट अर्थ लागत नाही. साधारणपणे आपण काय करतो? आधी म्हण वाचतो आणि मग तिचा अर्थ शोधतो. पण काय होईल जर आपण ही पद्धतच उलटी केली तर? म्हणजे आधी आपण एक परिस्थिती, एक प्रसंग घेऊ
आणि मग विचार करू की या परिस्थितीला कोणती म्हण चपखल बसेल. हाच तो नवीन दृष्टिकोन आहे जो शिकण्याला एक खेळ बनवतो. चला आपल्या पहिल्या गोष्टीकडे वळूया. आणि ही एक अशी गोष्ट आहे ना जी आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात घडली असेल. कल्पना करा की आपल्याला वडिलांकडून पैसे हवे आहेत. आता ही परिस्थिती कशी उलगडते आणि त्यातून आपण कोणत्या म्हणी शिकतो ते पाहूया. सिच्युएशन एकदम सिंपल आहे. पैसे हवेत पण थेट जाऊन बाबा पैसे द्या असं म्हणायची हिंमत नाहीये. मग अशावेळी काय केलं जातं? बरोबर, इथूनच आपल्या म्हणींच्या कथेला सुरुवात होते. ही कथा 4 टप्प्यांमध्ये घडते. पहिला टप्पा, आपण मुद्द्याला बगल देऊन इकडचं तिकडचं बोलतो. दुसरा टप्पा, वडील आपल्याला पकडतात आणि मग चांगलाच प्रसाद मिळतो. तिसरा टप्पा, आई येते आणि मध्यस्थी करून भांडण मिटवते. आणि चौथा टप्पा, वडिलांचा उरलेला राग कुठेतरी तर निघणारच आणि त्याचा बळी ठरतो आपला बिचारा लहान भाऊ. तर थेट पैसे न मागता आपण काय म्हणतो? कॉलेजचा फॉर्म भरायचा आहे किंवा माझ्या मित्राला अर्जंट गरज आहे. यालाच इंग्रजीत म्हणतात बीट अबाउट द बुश, म्हणजे मुख्य विषयावर न येता उगाचच फाटे फोडणे. आणि मग जेव्हा वडिलांना कळतं की फॉर्म तर फक्त 500 रुपयांचा होता आणि आपण मागितले 2000, तेव्हा जी परिस्थिती ओढवते त्याला म्हणतात ब्लॅक अँड ब्लू. म्हणजे इतका मार बसतो की अंगावर अक्षरशः काळेनिळे व्रण उमटतात. तर बघा, एकाच गोष्टीतून आपण तब्बल 4 म्हणी शिकलो. बीट अबाउट द बुश म्हणजे घुमवून फिरवून बोलणं, मार खाल्ल्यावर ब्लॅक अँड ब्लू होणं, आईने येऊन भांडण मिटवलं म्हणजे तिने बरी द हॅचेट केलं, म्हणजे जुनं भांडण विसरून शांतता स्थापित केली, आणि बिचाऱ्या लहान भावाला विनाकारण राग सहन करावा लागला म्हणजेच त्याला बेअर द ब्रंट करावं लागलं. चला आता एका दुसऱ्या आणि तितक्याच ओळखीच्या प्रसंगाकडे जाऊया. घरात कुठलाही कार्यक्रम असो, नातेवाईकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंच. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांच्याच गाठीशी आहे. पाहूया यातून कोणत्या म्हणी शिकता येतात. नातेवाईकांच्या घरी गेल्यावर सगळं काही ठीक असतं, चहा पाणी गप्पा, आणि मग अचानक तो प्रश्न येतोच, नोकरीचं काय झालं? आणि मग तिथून त्यांच्या प्रश्नांची जी काही मालिका सुरू होते. नातेवाईकांचं वागणं पाहिलं की काही म्हणी अगदी परफेक्ट आठवतात. ते एकाच विषयाचा ध्यास घेतात, जणू त्यांच्या डोक्यात तोच एक विचार घोळत असतो. त्यांची ही चौकशी काही रोज नसते तर अधूनमधूनच होते. ते आपल्याला पालकांचे पैसे उधळत असल्याचा टोमडाही मारतात. आणि या सगळ्यामुळे आपल्या मनात एकच जिद्द निर्माण होते, एक दिवस यश मिळवून त्यांचं तोंड बंद करायचं. नातेवाईकांच्या डोक्यात आपली नोकरी हा विषय एखाद्या मधमाशीसारखा सतत भुनभुन करत असतो. ते सतत त्याच विषयावर बोलतात. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात टू हॅव अ बी इन वन्स बॉनेट. आणि नातेवाईकांचे हे बोलणे ऐकल्यावर आपल्या मनात एकच विचार येतो, एक दिवस मी इतकं मोठं यश मिळवून दाखवेन की सगळ्यांची बोलती बंद होईल. या भावनेलाच म्हणतात ब्रिंग द हाऊस डाऊन, म्हणजे प्रचंड यश मिळवून लोकांची वाहवा मिळवणे. आता एक शेवटची छोटीशी पण एकदम प्रभावी कथा पाहूया. या गोष्टीतून आपल्याला कळेल की एका पाठोपाठ एक म्हणी कशा सहज लक्षात राहू शकतात. विचार करा, आपण आरामात पडून दिवा स्वप्न पाहतोय, नोकरी लागेल, मग लग्न होईल. याला म्हणतात बिल्ड कॅसल्स इन दी एअर. तितक्यात वडील येतात आणि आपल्याला असं झोपलेलं पाहून कानाखाली एक वाजवतात. ही जी अनएक्सपेक्टेड घटना घडते ना, तिला म्हणतात अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. मग आपल्याला शिक्षा होते, म्हणजे ब्रिंग टू बुक केलं जातं. आणि शेवटी आई येऊन त्या गंभीर वातावरणात बोलायला सुरुवात करते, म्हणजेच ती ब्रेक दी आईस करते. पाहिलत, एका छोट्याशा प्रसंगातून आपण परत 4 म्हणी शिकलो. बिल्ड कासल्स इन दी एअर म्हणजे हवेत मनोरे बांधणे, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे अनपेक्षित संकट, ब्रिंग टू बुक म्हणजे शिक्षा करणे, आणि ब्रेक द आईस म्हणजे संवाद सुरू करणे. आतापर्यंत आपण पाहिलं की ही गोष्ट सांगण्याची पद्धत कशी काम करते. पण खरा प्रश्न हा आहे की ही पद्धत इतकी प्रभावी का आहे? यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे? एक साधा विचार करा. जर आपल्याला 10 शब्दांची एक यादी दिली आणि त्याच 10 शब्दांची एक गोष्ट सांगितली तर जास्त काय लक्षात राहील? अर्थातच गोष्ट. पण असं का होतं? याचं कारण खूप सोपं आहे. आपला मेंदू हा याद्यांसाठी नाही तर गोष्टींसाठी बनलेला आहे. गोष्टींमध्ये एक संदर्भ असतो, भावना गुंतलेल्या असतात आणि घटना एकमेकांशी जोडलेल्या असतात. जेव्हा एखादी म्हण कथेचा भाग बनते तेव्हा ती फक्त एक शब्दसमूह राहत नाही, तर ती एका अनुभवाशी जोडली जाते आणि म्हणूनच ती कायमची लक्षात राहते. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार हेच आहे. म्हणींसारख्या ज्या अमूर्त, हवेतल्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना कथा एक ठोस आधार देतात, जगण्यासाठी एक घर देतात. त्या फक्त शब्द राहत नाहीत, तर त्या एका अनुभवाचा, एका आठवणीचा भाग बनतात. आणि जाता जाता एक विचार करून बघा,
ही गोष्टीतून शिकण्याची पद्धत फक्त म्हणींपुरती मर्यादित नाही. असा कोणता अवघड विषय आहे, मग तो विज्ञान असो, इतिहास असो किंवा अगदी अर्थशास्त्र, जो जर आपण गोष्टीत रूपांतरित केला तर तो किती सोपा होऊन जाईल. विचार करा. नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात कितीतरी इंग्रजी वाक्प्रचार वापरतो नाही का? पण कधी विचार केलाय की या म्हणींमागे किती गमतीशीर कथा दडलेल्या असू शकतात? चला, आज आपण याच काही रंजक कथा आणि रहस्य उलगडून पाहूया आणि भाषेच्या इतिहासात एक मस्त फेरफटका मारूया. कधी विचार केलाय की आपण स्पिल द बीन्स असं म्हणतो, म्हणजे गुपित उघड कर, पण स्पिल द सूप का नाही म्हणत? म्हणजे गंमतच आहे ना. हे वाक्प्रचार जर आपण शब्दशः घेतले तर किती विचित्र वाटतील. यामागे नक्कीच काहीतरी भारी गोष्ट असणार आहे. चला तर मग शोधून काढूया. तर वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा अशा शब्दांचा समूह आहे ज्याचा शब्दशः अर्थ घेतला तर तो खूपच विचित्र वाटतो. त्याचा एक वेगळा लाक्षणिक अर्थ असतो जो आपल्याला माहिती असतो. उदाहरणार्थ, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजे खरंच आभाळातून मांजरकुत्री नाही पडत, तर खूप जोराचा पाऊस पडतोय. आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? तर इतिहासातून आलेले काही वाक्प्रचार, निसर्गाकडून आपण काय शिकलो, रोजच्या जीवनातून म्हणी कशा तयार झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वाक्प्रचार भाषेसाठी इतके खास का आहेत हेही समजून घेऊ. चला, सुरुवात करूया थेट इतिहासाच्या पानांमधून. खरं सांगायचं तर आपण आज जे अनेक वाक्प्रचार सहज वापरतो ना, ते थेट जुन्या काळातल्या लढाया, मोठ्या घटना आणि तेव्हाच्या परंपरांमधून आले आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल. स्पिल द बीन्स म्हणजे आता सस्पेन्समध्ये ठेवू नकोस, काय ते सांग पटकन. आपण हे कोणाला तरी एखादं गुपित सांगायला लावण्यासाठी वापरतो. पण याचा संबंध बीन्सशी म्हणजे कडधान्यांशी कसा आला असे? तर याची गोष्ट सुरू होते थेट प्राचीन ग्रीसमध्ये. काय व्हायचं माहितीये, तिथे गुप्त मतदानासाठी चक्क बीन्स वापरायचे. पांढरा बीन म्हणजे हो आणि काळा बीन म्हणजे नाही. आता जरा विचार करा, मतमोजणी व्हायच्या आधीच जर कोणीतरी चुकून ते बीन्सचं भांडं सांडलंच तर काय होणार? सगळ्यांचं मत म्हणजे ते गुपित सगळ्यांसमोर उघडं पडणार. आणि बरोबर तेव्हापासूनच बीन्स सांडणं म्हणजे गुपित उघडं करणं असं म्हणायला सुरुवात झाली. किती सोपं आहे बघा. टर्न अ ब्लाइंड आय म्हणजे काय? तर जाणून बुजून एखाद्या गोष्टीकडे लक्ष न देणं, जणू काही आपण ते पाहिलंच नाही असं दाखवणं. याच्या मागे एक शौर्याची कथा लपलेली आहे. ही गोष्ट आहे एका प्रसिद्ध नौदल अधिकाऱ्याची, ज्याला एका डोळ्यानं दिसायचं नाही. एका महत्त्वाच्या लढाईच्या वेळी माघार घ्या असा संदेश आला. तेव्हा त्यानं काय केलं असेल? त्यानं त्याची दुर्बीण त्या आंधळ्या डोळ्याला लावली आणि म्हणाला, अरे मला तर काही संदेश दिसत नाहीये, आणि तो लढतच राहिला. इतकंच नाही तर त्यानं ती लढाई जिंकलीसुद्धा. याला म्हणतात हुशारीनं केलेलं दुर्लक्ष. बर्न द मिडनाईट ऑइल. ह्या वाक्प्रचाराचा उगम तर अगदी सरळ आहे. विचार करा, ज्या काळात वीज नव्हती तेव्हा रात्री उशिरापर्यंत अभ्यास किंवा काम करायचं म्हणजे काय करावं लागायचं? बरोबर, तेलाचा दिवा जाळावा लागायचा. आणि म्हणूनच रात्री जागून मेहनत करण्याला रात्रीचं तेल जाळणं असं म्हणायला सुरुवात झाली. इतिहासातून आता थेट निसर्गाकडे वळूया. आपल्या पूर्वजांनी फक्त माणसांचं नाही तर प्राणी आणि निसर्गाचंही इतकं बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यातूनच अशा काही म्हणी तयार केल्या ज्या आजही आपल्याला खूप काही शिकवून जातात. जेव्हा आपण असं म्हणतो की आय हॅव अ बिगर फिश टू फ्राय, तेव्हा आपला साधा अर्थ असतो की हे छोटं काम नंतर बघू, माझ्याकडे यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम आहे. ही म्हण म्हणजे एक अगदी साधं आणि सरळ रूपक आहे. बघा ना, स्वयंपाक करताना जसं मोठ्या माशाला तळायला जास्त वेळ आणि लक्ष द्यावं लागतं, अगदी तसंच मोठ्या आणि महत्त्वाच्या कामाला जास्त लक्ष द्यावं लागतं. किती सहज निरीक्षण आहे. कॅट्स पॉ म्हणजे अशी व्यक्ती जिला दुसरी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या धोकादायक किंवा न आवडणाऱ्या कामासाठी वापरते. याच्यामागे एक छान बोधकथा आहे. ही गोष्ट आहे एका हुशार माकडाची आणि एका भोळ्या मांजरीची. तर माकडाला आगीत भाजलेले शेंगदाणे खायचे होते, पण त्याला स्वतःचा हात भाजून घ्यायचा नव्हता. त्याने एक युक्ती केली. तो मांजरीची खोटी स्तुती करायला लागला आणि तिलाच ते शेंगदाणे काढायला लावले. बिचाऱ्या मांजरीनं ते केले, तिचा पंजा भाजला आणि आयते शेंगदाणे माकडाने खाल्ले. तेव्हापासून जेव्हा कुणी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला धोकादायक कामात ढकलतं
तेव्हा त्या वापरल्या गेलेल्या व्यक्तीला कॅट्स पॉ असं म्हटलं जातं. आणि आता आपण अशा वाक्प्रचारांबद्दल बोलूया जे थेट आपल्या रोजच्या जीवनातून म्हणजे खेळ, घरगुती कामं आणि सामाजिक संबंधांमधून तयार झाले आहेत. ब्रेक द आईस म्हणजे अनोळखी लोकांमध्येचा जो एक अवघडलेपणा असतो किंवा तणाव असतो तो दूर करून छान गप्पांना सुरुवात करणे. जरा कल्पना करा जुन्या काळातली ती मोठी जहाजं जी बर्फाळ समुद्रात अडकून पडली आहेत. पुढे कसं जाणार? तेव्हा एक लहान मजबूत जहाज पुढे यायचं आणि तो सगळा बर्फ फोडायचं जेणेकरून बाकीच्या जहाजांना रस्ता मिळेल. यालाच म्हणायचे ब्रेकिंग दी आईस. अगदी तसंच जेव्हा दोन अनोळखी माणसं शांत बसलेली असतात तेव्हा त्यांच्यातल्या त्या शांततेचा बर्फ फोडून संभाषणाला सुरुवात करण्याला ब्रेक दी आईस म्हणतात. ऑन द बॉल असणं म्हणजे काय? तर अगदी अलर्ट आणि हुशार असणं. या म्हणीचा उगम थेट खेळाच्या मैदानातून झालाय. विचार करा, क्रिकेट असो किंवा बेसबॉल, जर खेळाडूचं लक्ष बॉलवर नसेल तर तो यशस्वी होईल का? अजिबात नाही. म्हणूनच जो तयार आणि सतर्क असतो त्याला ऑन द बॉल असं म्हणतात. अ पीस ऑफ केक म्हणजे एखादं अगदी सोपं काम. पण गंमत अशी आहे की याचा उगम पूर्वीच्या काही स्पर्धांमधून झालाय जिथे विजेत्याला बक्षीस म्हणून एक केक दिला जायचा. केक जिंकणं हे एक सोपं बक्षीस मानलं जायचं आणि तिथूनच कोणतंही सोपं काम हे पीस ऑफ केक झालं. तर मग या सगळ्या जुन्या कथा आणि म्हणींचा आजच्या जगात काय उपयोग? हे फक्त शब्द नाहीत तर त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. चला बघूया. तर आज आपण पाहिलं की हे वाक्प्रचार म्हणजे फक्त शब्द नाहीत तर त्या इतिहासाच्या, आपल्या संस्कृतीच्या आणि मानवी स्वभावाच्या छोट्या छोट्या कॅप्सूल्स आहेत. ह्याच कथांमुळे आपली भाषा अधिक अर्थपूर्ण, रंगतदार आणि जिवंत बनते. यातूनच आपल्याला कळतं की आपले पूर्वज कसं जगायचे, कसा विचार करायचे. आणि जाता जाता एक विचार, आजच्या या डिजिटल युगात व्हायरल होणे किंवा फोटोबॉम्ब करणे यांसारखे नवीन वाक्यप्रचार आपण तयार करतोय. विचार करा, आजपासून 100 वर्षांनी हेच वाक्यप्रचार ऐकून भविष्यातल्या पिढ्यांना काय वाटेल? त्यांनाही असंच आश्चर्य वाटेल, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. नमस्कार. आज आपण एका खूपच यशस्वी शैक्षणिक व्हिडिओमागचं रहस्य काय आहे हे पाहणार आहोत आणि त्यातून शिकवण्याच्या काही युनिव्हर्सल पद्धतींबद्दल बोलणार आहोत. कोणतीही नवीन भाषा शिकताना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो? तर तो म्हणजे वाक्प्रचारांचा, इडियम्सचा. चला आज या वाक्प्रचारांच्या मजेशीर जगात थोडं डोकावून पाहूया. आता बघा, वाक्प्रचार म्हणजे शब्दांचा एक खेळच असतो. त्यांचा थेट शब्दशः अर्थ घेतला तर काहीच कळत नाही. म्हणजे ॲट लॉगर हेड्स ऐकून वाटेल की कोणीतरी लाकडावरून म्हणतंय, पण त्याचा खरा अर्थ असतो मतभेद असणं आणि म्हणूनच ते लक्षात ठेवणं इतकं अवघड जातं. पण विचार करा, जर हे सगळं पाठ करण्याऐवजी शिकण्याची एखादी सोपी, जास्त चांगली पद्धत असती तर. खरं तर एका यूट्यूब चॅनलने ही समस्या खूप चांगल्या प्रकारे सोडवली आहे आणि लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. चॅनलचं नाव आहे एकदम बेसिक आणि त्यांनी जे केलंय ते खरंच कमाल आहे. हिंदी बोलणाऱ्या लोकांसाठी इंग्रजी वाक्यप्रचार शिकवणारा तब्बल 5.5 तासांचा एकच व्हिडिओ तयार केला आहे. हो, 5.5 तास. आणि त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे, जे ते सुरुवातीलाच सांगतात. ते म्हणतात की प्रत्येक वाक्प्रचार फोटो आणि गोष्टींच्या मदतीने असा शिकवला आहे की तो कायमचा लक्षात राहील. म्हणजे इथे घोकमपट्टीला जागाच नाहीये. मग ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते? त्यांच्या यशाचं नेमकं रहस्य काय आहे? तर यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रत्येक वाक्प्रचाराला एका अविस्मरणीय कथेत गुंफणं. उदाहरणार्थ, टू बेल द कॅट म्हणजेच मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे. याची फक्त व्याख्या देण्याऐवजी ते आपल्याला थेट त्या मूळ गोष्टीमध्ये घेऊन जातात. आपल्याला सगळ्यांनाच ती गोष्ट माहीत आहे. उंदरांना एक मांजर खूप त्रास देत असते. मग एक हुशार उंदीर आयडिया देतो की आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधूया, म्हणजे ती येताना आपल्याला कळेल. सगळ्यांनाच ही आयडिया खूप आवडते. पण मग एक शहाणा उंदीर विचारतो, हे सगळे ठीक आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बघा, एकदा ही गोष्ट समजली की वाक्प्रचाराचा अर्थ कायमचा लक्षात राहतो. म्हणजे कथा एक प्रकारचा मानसिक हुक तयार करते, ज्यामुळे ती माहिती आठवण्यासाठी वेगळे प्रयत्नच करावे लागत नाहीत. एक कंटाळवाणी गोष्ट मनोरंजक बनते आणि डोक्यात पक्की बसते. हे झालं पहिलं रहस्य. पण दुसरा घटक तर यापेक्षाही जास्त प्रभावी आहे. तो म्हणजे
नवीन आणि परदेशी गोष्टींना आपल्या जुन्या आणि ओळखीच्या गोष्टींशी जोडणं. ते काय करतात बघा. इंग्रजीमधला वाक्प्रचार बाय हुक और बाय क्रूक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत योग्य किंवा अयोग्य मार्गाने काम करून घेणार. आता हेच आपल्याकडे कसं म्हणतात, सीधी उंगली से घी नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. त्यांनी इंग्रजी वाक्प्रचाराला थेट आपल्या हिंदी म्हणीशी जोडून टाकलं आणि झालं काम एकदम सोपं. या सांस्कृतिक भाषांतरामुळे होतं काय की ती परदेशी संकल्पना आपल्याला परकी वाटतच नाही, ती अगदी आपलीशी आणि स्वाभाविक वाटते. आणि खरं तर हेच या चॅनलच्या यशाचं मूळ आहे. या व्हिडिओचं यश फक्त वाक्प्रचार शिकण्यापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो की कोणतीही गोष्ट प्रभावीपणे कशी शिकावी किंवा शिकवावी. या चॅनलच्या पद्धतीला आपण 3 सोप्या तत्वांमध्ये मांडू शकतो. पहिलं, कोणतीही नवीन माहिती गोष्टीच्या आधाराने सांगा. दुसरं, ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यांना आपल्या ओळखीच्या गोष्टींशी जोडा. आणि तिसरं, शिकणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर ती जोडणं आहे. तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खरं आणि प्रभावी शिक्षण हे पाठांतरावर नाही तर गोष्टी एकमेकांची जोडण्यावर अवलंबून असतं. जर आपण कथा आणि सांस्कृतिक संदर्भ वापरले तर कोणताही अवघड विषय अगदी सोपा करून सांगता येतो. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. विचार करा की शिक्षणाचं भविष्य केवळ तथ्य आणि आकडेवारी सादर करण्यात नाही, तर ती माहिती सांगण्यासाठी योग्य गोष्ट शोधण्यात असेल तर. नमस्कार. इंग्रजी बोलताना काहीतरी गमतीशीर ऐकायला मिळतं नाही का? म्हणजे असे शब्दसमूह जे ऐकायला वेगळेच वाटतात पण त्यांचा अर्थ मात्र भलताच असतो. हो, मी इडियम्स म्हणजेच वाक्प्रचारांबद्दल बोलतोय. हे ना भाषेचे सिक्रेट कोड्स आहेत आणि आज आपण मिळून हे कोड्स क्रॅक करणार आहोत. चला तर मग. बरं, एक प्रश्न आहे. आपण कधी बाईट द बुलेट असा ऐकतो, पण याचा अर्थ हासा तर नाही ना की कोणी खरंच धातूची गोळी चघळायला बसले? नाहीच. आणि हाच तर मुद्दा आहे. वाक्प्रचार हे शब्दांच्या पलीकडे असतात. ते एक प्रकारचं भाषिक कोड आहे आणि आज आपण हेच कोडच सोडवणार आहोत. तर मग हे वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा शब्दांचा असा एक ग्रुप आहे ज्याचा अर्थ त्या प्रत्येक शब्दाच्या अर्थावरून काढता येत नाही. त्याचा एक वेगळाच ठरलेला रूढ अर्थ असतो. ओके, तर आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण शक्ती आणि संघर्षाशी संबंधित वाक्प्रचार पाहू. त्यानंतर आयुष्यातल्या अडचणी आणि त्यावर मात करण्याबद्दल बोलणारे वाक्प्रचार बघू. मग जे दिसतं ते नसतं हे सांगणारे काही इंटरेस्टिंग इडियम्स. आणि सगळ्यात शेवटी हे सिक्रेट कोड समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. शक्ती आणि संघर्षाची भाषा. म्हणजे जेव्हा ताकद, संघर्ष आणि सामना करण्याची वेळ येते तेव्हा आपली भाषा कशी बदलते हे आपल्याला या वाक्प्रचारांमधून कळतं. आपला पहिला इडियम आहे टू फ्लेक्स वन्स मसल्स. हे ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? असं वाटतं ना की कोणीतरी आपलं बायसेप दाखवते, पण नाही. याचा खरा अर्थ आहे आपली ताकद किंवा अधिकार दाखवणं. आणि हो, ही फक्त शारीरिक ताकद नाही हा, कोणत्याही प्रकारची शक्ती असू शकते. आता पुढचा इडियम टू लॉक हॉर्न्स. हे ऐकताच डोळ्यासमोर 2 प्राणी शिंग एकमेकांत अडकवून लढतायत असं चित्र येतं ना? आणि अगदी बरोबर, तेच चित्र आहे. एका सोर्समध्ये म्हटल्याप्रमाणे बैल एकमेकांशी शिंग लढवतात. बरोबर, अगदी तसाच. जेव्हा 2 व्यक्तींमध्ये जोरदार मतभेद होतात किंवा ते वादात अडकतात तेव्हा म्हटलं जातं की ते लॉक हॉर्न्स करत आहेत. ओके, आता एक खूपच फेमस इडियम बघूया. टू बाईट द बुलेट. याचा संबंध थेट कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याशी आहे. याचा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. तो 1857च्या विद्रोहाशी जोडला जातो. तेव्हा सैनिकांना अशा काही गोष्टी कराव्या लागत होत्या ज्या त्यांना अजिबात करायच्या नव्हत्या. आणि म्हणूनच बाईट द बुलेट म्हणजे एखाद्या कठीण आणि न टाळता येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने तोंड देणं, जरी ते आपल्याला करायचं नसलं तरी. बरं, आत्तापर्यंत आपण बाहेरच्या संघर्षांबद्दल बोललो. आता थोडा आत वळूया आपल्या स्वतःच्या आंतरिक संघर्षांकडे. म्हणजे असे वाक्प्रचार जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांबद्दल आणि मिळवलेल्या विजयांबद्दल बोलतात. हा पुढचा वाक्यप्रचार आहे चिंता आणि तणाव व्यक्त करण्यासाठी ऑन टेंटरहुक्स. टेंटरहुक्स म्हणजे काय? तर कापड ताणण्यासाठी जे टोकदार हुक्स वापरले जातात ना ते. आता विचार करा, त्यावर लटकल्यासारखं वाटणं म्हणजे काय? याचा खरा अर्थ आहे चिंता आणि उत्सुकतेने भरलेल्या तणावाच्या स्थितीत असणं. अगदी एखाद्या कॅम्पिंग ट्रिपमध्ये तंबू नीट लागला नाही आणि रात्रभर तो कली पडेल या धाकधुकीत राहण्यासारखं.
आता एक खूप कॉमन इडियम आहे जो आपण अनेकदा कठीण समस्या किंवा एखाद्या व्यक्तीसाठी वापरतो, अ हार्ड नट टू क्रॅक. यामागची कल्पना अगदी सरळ आहे. म्हणजे बघा, एखादं कठीण कवच असलेलं फळ जसं की अक्रोड फोडायला किती अवघड असतं, बरोबर? अगदी तसंच एखादी समस्या सोडवणं किंवा एखाद्या व्यक्तीला समजून घेणं कठीण असू शकतं. एकदम सोपी आणि सरळ उपमा आहे ही. आता एक खूपच पॉवरफुल इडियम बघूया, जो पुनर्जन्म आणि पुन्हा उभा राहण्याबद्दल आहे. टू राईज लाईक अ फिनिक्स. फिनिक्स पक्षाची जी कथा आहे ना, त्याचप्रमाणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे राखेतून पुन्हा जन्म घेऊन एक नवी सुरुवात करणं. म्हणजेच एखाद्या मोठ्या संकटातून किंवा अपयशातून अधिक ताकदीनिशी पुन्हा उभं राहणं. ओके, आता अशा काही वाक्प्रचारांकडे वळूया जिथे जे दिसतं ते नसतं. म्हणजे दिसतं काहीतरी वेगळं आणि त्याचा अर्थ असतो काहीतरी वेगळाच. यात अनेकदा गंमत आणि छुपे अर्थ दडलेले असतात. हा एक जरा मजेशीर वाक्प्रचार आहे जो अननुभवी असण्याबद्दल सांगतो. वेट बिहाइंड द इयर्स. एका सोर्समधलं शिक्षकांचं उदाहरण खरंच गमतीशीर आहे, पण या वाक्प्रचाराचा खरा उगम कुठून झाला माहितीये? नुकत्याच जन्मलेल्या प्राण्यांच्या पिल्लांपासून. जन्मानंतर लगेचच त्यांचे कान मागच्या बाजूने ओले असतात आणि म्हणूनच वेट बिहाइंड द इयर्स म्हणजे असं कोणीतरी जे खूप तरुण आहे, अनुभवी आहे, एक नवशिखा. आता बघूया बिझनेसच्या दुनियेतून आलेला एक इडियम, द बॉटम लाईन. आता बघा, बॉटम लाईन म्हणजे तळाची ओळ. ऐकायला असं वाटतं की ही काहीतरी कमी महत्वाची गोष्ट असेल, पण गंमत अशी आहे की याचा अर्थ अगदी उलट आहे. जुन्या काळात जेव्हा हिशोब व्हायचा तेव्हा कागदावरची सगळ्यात शेवटची ओळ म्हणजे बॉटम लाईन, नफा किंवा तोटा दाखवायची. आणि तीच तर सगळ्यात महत्वाची असायची, नाही का? त्यामुळे द बॉटम लाईन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा सर्वात महत्वाचा मुद्दा किंवा त्याचा अंतिम निष्कर्ष. चला आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडूया आणि बघूया की हा भाषेचा सिक्रेट कोड समजून घेणं आपल्यासाठी खरंच का महत्वाचं आहे. तर याचं महत्त्व काय आहे? बघा, हे वाक्प्रचार समजले ना की फक्त स्पर्धा परीक्षांमध्येच फायदा होत नाही, तर आपलं बोलणं सुद्धा जास्त नॅचरल आणि अस्खलित वाटतं. आपल्याला भाषेमागचा सांस्कृतिक संदर्भ कळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली भाषा जास्त प्रभावी आणि लक्षात राहणारी बनते. तर आता हा सिक्रेट कोड तर क्रॅक झाला आहे. मग आता विचार करा, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या संवादांमध्ये असे कितीतरी छुपे अर्थ दडले असतील, नाही का? आता पुढच्या वेळी काही ऐकाल तेव्हा जरा लक्ष देऊन बघा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना म्हणी आणि वाक्प्रचार म्हणजे एक मोठा डोंगर वाटतो, नाही का? पण थांबा, घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण यावर मात करण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे. चला पाहूया तो मार्ग नेमका आहे तरी काय. हो, बरोबर पाहिलंत. 1000 पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना एवढ्या सगळ्या म्हणींचा सामना करावा लागतो. आता ही संख्या बघूनच कोणालाही दडपण येईल. आणि खरं तर हाच तो डोंगर आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या सगळ्या म्हणी लक्षात ठेवायच्या तरी कशा? म्हणजे फक्त पाठ करत बसायचं हे खरंच शक्य आहे का? की यामागे काहीतरी वेगळी स्मार्ट पद्धत असू शकते? आणि ह्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतंय. ह्या समस्येवर मात करायची असेल तर फक्त पाठांतर करून चालणार नाही. एक हुशार, एक स्ट्रॅटेजिक दृष्टिकोन हवा. चला, तो दृष्टिकोन नेमका काय आहे हेच समजून घेऊया. तर आपलं पहिलं साधन आहे व्याकरण. हो, आश्चर्य वाटलं ना? व्याकरण म्हणजे फक्त नियम नाहीत, तर ते आपल्याला उत्तरापर्यंत पोचण्याचा एक मार्ग दाखवतं. बघूया तरी कसं? आता इथेच खरी गंमत आहे बघा. अ बॅक सीट ड्रायव्हर ही म्हण काय आहे? ती एक नाऊन फ्रेज आहे, म्हणजे एक नाऊन आहे. मग याचा अर्थ काय होतो? की याचं उत्तर सुद्धा नामाच्या स्वरूपातच असण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग आता पर्यायांमध्ये जर टू कन्क्लूड सारखं क्रियापद म्हणजे वर्ब असेल तर तो ऑप्शन आपण सरळ सरळ बाजूला काढू शकतो. पाहिलंत, अर्धी लढाई तर इथेच जिंकली. ओके, तर हे झालं पहिलं साधन. आता वळूया आपल्या दुसऱ्या साधनाकडे. बऱ्याच जणा म्हणींमध्येच काही असे शब्द दडलेले असतात जे आपल्याला उत्तराच्या अगदी जवळ घेऊन जातात. आपल्याला फक्त ते संकेत ओळखता आले पाहिजेत. उदाहरणार्थ हे बघा, अ बेड ऑफ रोजेस म्हणजे गुलाबाची शय्या. आता यात कोणता संकेत दडलाय? चला शोधूया. हे अगदी सरळ आहे नाही का? गुलाब हा शब्द ऐकला की आपल्या डोक्यात काय येतं? काहीतरी चांगलं, सकारात्मक, सुखद, बरोबर? मग ह्या म्हणीचा अर्थसुद्धा पॉझिटिव्हच असणार. मग जे निगेटिव्ह वाटणारे ऑप्शन्स आहेत ते आपण सहज बाजूला करू शकतो आणि एक सुखद परिस्थिती अशा उत्तरापर्यंत पोहोचू शकतो.
आता येऊया तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या साधनाकडे. समजा व्याकरण आणि शब्दांचे संकेत दोन्ही कामी आले नाहीत तर काय? तेव्हा येते एलिमिनेशन मेथड. म्हणजे काय तर चुकीचे पर्याय एक एक करून वगळत जायचं. ओके, तर इमॅजिन करा की आपण परीक्षेला बसलोय आणि आपल्यासमोर हा प्रश्न आलाय. अ हाऊस ऑफ कार्ड्स या म्हणीचा अर्थ काय? अ. जुगाराचा अड्डा, ब. एक असुरक्षित परिस्थिती, की क. एक ऐशो आरामी जीवनशैली. काय वाटतं? चला आपण एकत्र विचार करूया. अ हाऊस ऑफ कार्ड्स म्हणजे पत्त्यांनी बनवलेलं घर. कसं असतं ते? एकदम नाजूक, तखलादू. जरा असा धक्का लागला तरी कोसळू शकतं. म्हणजे ती एक असुरक्षित, इनसिक्युअर सिच्युएशन झाली. मग जुगाराचा अड्डा किंवा ऐशो आरामी जीवनशैली याचा त्याच्याशी काही संबंध आहे का? नाही. म्हणजे ते पर्याय बाद झाले. राहिलं काय? एक असुरक्षित परिस्थिती. बघा, इलिमिनेशनमुळे आपण योग्य उत्तरापर्यंत कसे पोहोचलो. तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की म्हणींचा अभ्यास म्हणजे फक्त पाठांतर किंवा रट्टा मारणं नाहीये. ती एक विचार करण्याची प्रोसेस आहे. आणि यालाच आपण भाषेची अंतःप्रेरणा किंवा लँग्वेज इंट्युशन म्हणू शकतो. ही फक्त एका परीक्षेपुरती म्हणी पाठ करण्यापेक्षा खूप मोठी आणि पॉवरफुल गोष्ट आहे. ही क्षमता आपल्याला कोणतीही भाषा अधिक खोलवर समजून घ्यायला मदत करते. आणि जाता जाता हा एक प्रश्न, आपलं ध्येय काय असायला पाहिजे? प्रत्येक उत्तर पाठ करणं की उत्तर कसं शोधायचं हे शिकणं? खरं शिकणं म्हणजे नेमकं काय? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे. नमस्कार. आपण इंग्रजी बोलताना असे अनेक शब्दप्रयोग वापरतो जे ऐकताना थोडे विचित्र वाटतात. पण गंमत म्हणजे ह्या प्रत्येक वाक्यप्रचारामागे एक लपलेली इंटरेस्टिंग कहाणी असते. चला तर मग आज आपण ह्याच कथा उलगडून पाहूया. कधी विचार केलाय की हे वाक्प्रचार म्हणजे एडियम्स पहिल्यांदा ऐकल्यावर इतके वेगळे, इतके विचित्र का वाटतात? चला याच प्रश्नापासून सुरुवात करूया. आता हेच बघा ना, ऑल हॅट अँड नो कॅटल याचा शब्दशः अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीकडे फक्त एक मोठी टोपी आहे पण एकही जनावर नाही. खूपच अजब आहे, नाही का? पण याचा खरा अर्थ आहे अशी व्यक्ती जी फक्त मोठ्या गप्पा मारते पण कामाच्या बाबतीत शून्य असते. म्हणजे बघा, प्रत्येक वाक्प्रचार खरं तर स्वतःमध्ये एक छोटीशी गोष्टच सांगत असतो. तर मग आपल्या पहिल्या भागात आपण हे पाहूया की आपल्या अगदी रोजच्या साध्यासुध्या गोष्टींमधून काही प्रसिद्ध वाक्प्रचार कसे जन्माला आले आहेत. अच्छा, ब्रेक दी आईस हा वाक्प्रचार तर सगळ्यांनीच ऐकला असेल. जेव्हा कुठेतरी शांतता असते किंवा दोन अनोळखी लोक भेटतात तेव्हा संभाषण सुरू करण्यासाठी आपण हा वाक्प्रचार वापरतो. याचा आजचा अर्थ तर अगदी सोपा आहे, पण तुम्हाला माहितीये का, याची मूळ कथा खूपच रंजक आहे. म्हणजे विचार करा, एकेकाळी व्यापारातला खराखुरा अडथळा दूर करण्यासाठी जी गोष्ट केली जायची, तीच गोष्ट आज लोकांमध्ये संवाद सुरू करण्यासाठी एक रूपक म्हणून वापरली जाते. किती भारी आहे ना हे? पुढचा वाक्प्रचार आहे ॲपल्स अँड ऑरेंजेस. जेव्हा दोन पूर्णपणे वेगळ्या म्हणजे ज्यांची तुलनाच होऊ शकत नाही अशा गोष्टींबद्दल बोललं जातं तेव्हा याचा वापर होतो. आणि हे अगदी सरळ आहे. जसं सफरचंद आणि संत्री दोन्ही फळं आहेत पण चव, रंग, गुणधर्म सगळं वेगळं. त्यांची तुलना करणं म्हणजे मूर्खपणाच ठरेल. बस हाच यामागचा अर्थ आहे. आता हा वाक्प्रचार ऐका, कुक द बुक्स. ऐकल्यावर असं वाटतं की याचा संबंध काहीतरी किचनशी किंवा स्वयंपाकाशी असेल, पण नाही. याचा खरा अर्थ चक्क फायनान्सच्या दुनियेत दडलेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे हिशोबात गडबड करणं किंवा आर्थिक नोंदींमध्ये चुकीची माहिती भरणं. अगदी कुकिंग अप अ स्टोरी म्हणजे खोटी गोष्ट रचण्यासारखंच. बरं, आता आपण काही अशा वाक्प्रचारांबद्दल बोलूया जे अक्षरशः आरशासारखे आहेत. ते आपल्या माणसांचा स्वभाव, आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या भावना अचूकपणे दाखवतात. फीट ऑफ क्ले याचा अर्थ आहे मातीचे पाय. हा वाक्प्रचार अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी दिसायला खूप मजबूत, मोठी, आदरणीय वाटते, पण तिच्यात आतून कुठेतरी एक मोठी कमजोरी लपलेली असते. याची गोष्ट एका बायबलमधल्या भव्य मूर्तीवरून आली आहे. त्या मूर्तीचं डोकं सोन्याचं होतं पण पाय मात्र मातीचे होते, त्यामुळे ती अख्खी मूर्ती पायाशीच कमकुवत होती. अगदी तसंच मोठ्यात मोठ्या व्यक्तीमध्येही अशी एखादी छुपी कमतरता असू शकते. डेव्हिल्स ॲडव्होकेट बनणं हे तर आपण अनेकदा चर्चेत किंवा वादविवादात पाहतो. याचा अर्थ काय तर मुद्दाम होऊन एखाद्या गोष्टीच्या विरोधात बोलणं. असं नाहीये की त्या व्यक्तीचा त्यावर विश्वास नाहीये, पण असं केल्याने मूळ मुद्द्याची प्रत्येक बाजू नीट तपासली जाते. आणि आता आपल्या शेवटच्या भागात
आपण जरा इतिहासात डोकावूया. पाहूया की मोठ्या ऐतिहासिक घटना आणि जुन्या परंपरा आजही आपल्या भाषेत कशा जिवंत आहेत. बाईट द बुलेट म्हणजे गोळी चावणे. याचा अर्थ आहे कोणतीही तक्रार न करता एखाद्या कठीण किंवा वेदनादायक परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणं. खरं तर ही गोष्ट सैनिकांच्या आयुष्यातून आली आहे. पूर्वी त्यांना दातांनी बंदुकीची काडतुसं तयार करावी लागायची, जे खूपच कठीण काम होतं. आणि तोच अनुभव आज कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याचं प्रतीक बनला आहे. आता हा तर सगळ्यात विचित्र वाक्प्रचार आहे, ब्रेक अ लेग म्हणजे पाय मोड. पण गंमत म्हणजे हा वाक्प्रचार कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी वापरला जातो. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. थिएटरमध्ये गुडलक म्हणणं अशुभ मानलं जातं, म्हणून त्याच्या अगदी उलट ब्रेक अ लेग म्हटलं जातं, जेणेकरून काही वाईट होऊ नये. तर मग आज आपण काय पाहिलं की वाक्प्रचार म्हणजे फक्त काही शब्द नाहीत, ते आपल्या संस्कृतीचं एक जिवंत संग्रहालय आहेत. रोजच्या जगण्यापासून ते इतिहासापर्यंत आणि मानवी स्वभावापर्यंत सगळं काही या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये सामावलेलं आहे. आणि जाता जाता एक विचार, जर आज आपण जे शब्द वापरतो तेच उद्याचे वाक्प्रचार बनले तर विचार करा, ते आपल्या आजच्या काळाबद्दल आणि आपल्याबद्दल भविष्याला काय कथा सांगतील. नमस्कार. इंग्रजीमध्ये ना काही वाक्प्रचार असे आहेत जे ऐकताना जरा विचित्र वाटतात, पण त्यांचे अर्थ मात्र खूप इंटरेस्टिंग असतात. चला तर आज आपण भाषेच्याच याच कोड्याला अगदी सोप्या पद्धतीने कसं उलगडायचं हे बघूया. बॅड हेअर डे हा शब्द कधी ऐकलाय का? गंमत म्हणजे याचा केसांशी काहीच संबंध नाही. याचा खरा अर्थ आहे असा दिवस ज्या दिवशी ना सकाळपासून सगळं काही उलटंपालटं घडत असतं. इंग्रजी भाषेतील अशाच गमतीशीर आणि कधीकधी गोंधळात टाकणाऱ्या वाक्प्रचारांना इडियम्स असे म्हणतात. पण मग प्रश्न येतो की हे सगळे इडियम्स लक्षात कसे ठेवायचे. त्यासाठी ना एक मस्त ट्रिक आहे, ती म्हणजे त्यांना एकटं एकटं न बघता त्यांच्या विरोधी जोड्यांमध्ये पाहणं. म्हणजे कसं, जेव्हा आपण दोन विरुद्ध कल्पना एकत्र ठेवतो ना, तेव्हा त्यांचा अर्थ आपोआपच जास्त स्पष्ट होतो आणि लक्षात ठेवायलाही एकदम सोपा जातो. खरं तर हे वाक्प्रचार म्हणजे भाषेचा एक गुप्त कोड आहे असं समजा, आणि हा कोड तोडण्याची किल्ली म्हणजे त्यातील विरोधाभास ओळखणं. चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करतं. चला सुरुवात करूया अशा इडियम्सपासून जे आपल्या आयुष्यातल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितींचं वर्णन करतात. आता बघा, इथे दोन परिस्थितींची कल्पना करा. एकीकडे आहे गुलाबाचं मऊशार अंथरूण म्हणजेच अ बेड ऑफ रोजेस, आणि दुसरीकडे आहे एक खडतर अडचणींचा काळ, ज्याला म्हणतात अ बॅड पॅच. चला यांचा अर्थ जरा सविस्तरपणे पाहूया. अ बेड ऑफ रोजेस म्हणजे अशी परिस्थिती जी खूप सोपी, आरामदायी आणि आनंदी आहे, जणू काही गुलाबाच्या फुलांची मऊ गादीच. समजा कोणी म्हटलं त्याची नवीन नोकरी म्हणजे अ बेड ऑफ रोजेस आहे, तर त्याचा अर्थ होतो की त्याचं काम एकदम मस्त आणि सोपं चाललं आहे. आणि याच्या अगदी उलट अ बॅड पॅच म्हणजे आयुष्यातला असा टप्पा जिथे एकामागोमाग एक अडचणी आणि समस्या येत आहेत. हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणारा एक कठीण काळ असतो. पण कधीकधी असंही होतं ना की वाईट परिस्थितीतूनही काहीतरी चांगलं घडतं. मग त्यासाठी कोणता इडियम आहे? अशा वेळी वापरला जातो इडियम अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. याचा अर्थ वरवर संकट वाटणारी गोष्ट, पण जिचा शेवट अनपेक्षितपणे चांगला होतो. अगदी लॉकडाऊनसारखं. अनेकांसाठी तो कठीण काळ होता, पण त्यामुळे कित्येक कुटुंबांना एकत्र वेळ घालवता आला, जे एक प्रकारे ब्लेसिंग इन डिस्गाईज ठरलं. चला आता आपण काही अशा मजेदार इडियम्सकडे वळूया जे लोकांचं आणि त्यांच्या स्वभावाचं वर्णन करण्यासाठी वापरले जातात. अ डार्क हॉर्स ही संज्ञा अशा व्यक्तीसाठी वापरली जाते ज्याच्याकडून कोणीही जिंकण्याची अपेक्षा ठेवत नाही, पण ती व्यक्ती अनपेक्षितपणे जिंकते. आपल्या भाषेत ज्याला आपण छुपा रुस्तम म्हणतो ना, अगदी तसंच. आता पाहूया दोन अगदी विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती. एकीकडे आहे ऊर्जेने सळसळणारी व्यक्ती, जिला म्हणतात अ लाईव्ह वायर, आणि दुसरीकडे आहे भावना शून्य वाटणारी व्यक्ती, जिला म्हणतात अ कोल्ड फिश. अ लाईव्ह वायर म्हणजे अशी व्यक्ती जी खूप उत्साही, सक्रिय आणि ऊर्जेने भरलेली असते, जणू काही विजेची तारच. अशा व्यक्ती जिथे जातात ना, तिथे उत्साह आणि चैतन्य घेऊन येतात. आणि याच्या एकदम विरुद्ध अ कोल्ड फिश म्हणजे अशी व्यक्ती जी एकदम भावनाशून्य आणि इतरांपासून अलिप्त वाटते. ते आपल्या भावना सहजासहजी दाखवत नाहीत, त्यामुळे अशा व्यक्तींशी भावनिक नातं जोडणं खूपच कठीण होऊन बसतं. जेव्हा एखादी व्यक्ती ॲन ओपन बुक असते, तेव्हा तिच्या मनात काही लपलेलं नसतं. तिच्या आयुष्यात कोणतीही रहस्य नसतात. तिचं आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखं असतं, जे कोणीही वाचू शकतं. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे अ क्लोज्ड बुक
म्हणजे अशी व्यक्ती किंवा गोष्ट जिच्याबद्दल काहीच माहिती नसते, एक गूढच जणू. आता आपल्या शेवटच्या भागात आपण कामाच्या स्वरूपाबद्दल बोलणारे इडियम्स पाहूया. एखादं काम खूप सोपं आहे की जवळजवळ अशक्य, हे या वाक्प्रचारांमधून कसं सांगितलं जातं ते बघूया. एखादं काम किती सोपं किंवा कठीण आहे हे सांगण्यासाठी इंग्रजीमध्ये एक मस्त जोडी आहे. एकीकडे आहे अ पीस ऑफ केक, जे ऐकताच किती सोपं वाटतं नाही का, आणि दुसरीकडे आहे अ हार्ड नट टू क्रॅक. हे ऐकताच कळतं की काहीतरी अवघड आहे. अ पीस ऑफ केक या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एखादं काम जे खूपच सोपं आहे. जसं की केकचा तुकडा खाणं किती सोपं असतं. याच अर्थासाठी अ चाइल्ड्स प्ले किंवा अ केक वॉक असेही शब्द वापरले जातात. आणि अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजे एखादी खूप कठीण समस्या किंवा अशी व्यक्ती जिला समजून घेणंच खूप अवघड आहे, अगदी एखाद्या कठीण कवचाचं फळ फोडण्यासारखं. तर मग आज आपण काय काय शिकलो त्यावर एक पटकन नजर टाकूया. तर आपण हे पाहिलं की इडियम्सना त्यांच्या विरोधी जोड्यांमध्ये बघितल्यामुळे ते किती सहज लक्षात राहतात. प्रत्येक इडियममध्ये एक छोटीशी गोष्ट दडलेली असते आणि म्हणूनच ते बोलताना वापरण्यासाठी खूप प्रभावी शॉर्टकट ठरतात. आता हा भाषेचा कोड उलगडल्यामुळे हे रंगतदार वाक्प्रचार ओळखणं आणि वापरणं दोन्हीही खूप सोपं झालं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, असा कोणता वाक्प्रचार आहे जो आपल्या बोलण्यात सहजपणे विचार न करता येतो? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बऱ्याच जणांना खूप त्रास देतो. तो म्हणजे इंग्रजी वाक्प्रचार. CUET असो किंवा SSC, परीक्षा जवळ आली की वाक्प्रचारांची मोठीच्या मोठी लिस्ट समोर येते, नाही का? आणि मग ते सगळं पाठ करायचं म्हणजे खरंच खूप मोठं काम वाटतं. अनेकदा तर इतकं करूनही ऐन वेळी काहीच आठवत नाही. हे निराशाजनक असू शकतं. पण काळजी करू नका, यावर एक खूप चांगला मार्ग आहे. आज आपण वाक्प्रचार लक्षात ठेवण्याची एक अशी पद्धत पाहणार आहोत जिथे पाठांतर नाही तर तर्कशुद्ध विचार महत्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. चला, सगळ्यात आधी त्या समस्येबद्दल बोलूया जिथे बहुतेक जण अडकतात. हा आहे पाठांतराचा सापळा. होतं काय की आपण फ्लॅशकार्ड्स बनवतो, मोठमोठ्या याद्या तयार करतो आणि त्या पाठ करत बसतो. पण परीक्षेच्या तणावाखाली हे सगळं लक्षात राहतं का? नाही ना. म्हणजे ही पारंपरिक पद्धत तितकीशी प्रभावी नाहीये, कारण ती फक्त आपल्या स्मरणशक्तीवर जोर देते, समजण्यावर नाही. मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं? तर याचं उत्तर आहे शब्दशः विचार करणे. हीच खरी गुरुकिल्ली आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. वाक्यप्रचार पाठ करायचे नसतात तर ते समजून घ्यायचे असतात. आपल्याला पाठांतराकडून कल्पनाशक्तीकडे वळायचं आहे. तर ही पद्धत एकदम सोपी आहे. कोणताही वाक्प्रचार समोर आला की त्याचा लाक्षणिक अर्थ शोधण्याआधी फक्त शब्दशः विचार करा. म्हणजे ते शब्द जे चित्र डोळ्यासमोर उभं करतात ते काय आहे? कारण गंमत अशी आहे की त्या चित्रातच त्याचा खरा अर्थ लपलेला असतो. इथेच तर खरा फरक आहे. पाठांतर करणं म्हणजे एक तणावपूर्ण आणि कंटाळवाणं काम. पण जेव्हा आपण शब्दशः विचार करायला लागतो तेव्हा शिकण्याची प्रक्रिया सोपी होते, लक्षात राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली समज वाढते. चला, आता काही उदाहरणं पाहूया. आपण अशा वाक्प्रचारांपासून सुरुवात करू जिथे त्यांचं शब्दशः चित्र आणि लाक्षणिक अर्थ जवळजवळ सारखाच असतो. हा वाक्प्रचार घ्या, ॲन ओपन बुक. यातून आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं? अगदी बरोबर, एक असं पुस्तक जे पूर्णपणे उघड आहे, ज्याचं प्रत्येक पान कोणीही वाचू शकतं, काहीही लपवलेलं नाही, एकदम पारदर्शक. आणि याच चित्रावरून त्याचा अर्थ तयार होतो. ॲन ओपन बुक म्हणजे अशी व्यक्ती जिच्या मनात काहीही लपलेले नाही, जी एकदम सरळ आणि प्रामाणिक आहे. बघा किती सोपं आहे. आता हे पुढचं उदाहरण बघा. अ बुल इन अ चायना शॉप. हे ऐकल्यावर तो डोळ्यासमोर एक भन्नाट चित्र उभं राहतं. विचार करा, चीनी मातीचा नाजूक भांड्यांनी भरलेलं एक दुकान आहे आणि त्यात एक मोठा बेभान बैल घुसलाय. काय होईल? सगळीकडे गोंधळ आणि तोडफोड, नाही का? आणि अगदी हाच त्याचा अर्थ आहे. जेव्हा एखाद्या नाजूक परिस्थितीत एखादी अवखळ किंवा बेढप व्यक्ती येते आणि सगळा गोंधळ घालते, तेव्हा तिला अ बुल इन अ चायना शॉप असं म्हणतात. म्हणजे शब्दशः चित्रानेच आपल्याला अर्थ स्पष्ट करून दिला. आता आपण काही असे वाक्प्रचार पाहूया ज्यांच्या मागे एक छोटीशी कथा किंवा ऐतिहासिक संदर्भ लपलेला आहे. आणि ही कथा समजली की त्याचा अर्थ आपोआप उलगडतो. हा वाक्प्रचार ऐकायला थोडा आक्रमक वाटू शकतो,
स्टिक टू युअर गन्स. पण याचा उगम हल्ल्यात नाही, तर संरक्षणात आणि दृढ निश्चयात आहे. तर विचार करा, पूर्वीच्या काळी जेव्हा जहाजांवर किंवा किल्ल्यांवर हल्ला व्हायचा, तेव्हा सैनिकांना त्यांच्या तोफांजवळ म्हणजे त्यांच्या गन्सजवळ उभं राहण्याचे आदेश असायचे. कितीही धोका असला तरी जागा सोडायची नाही. आणि याच कृतीवरून हा वाक्प्रचार आला. म्हणजे जसे सैनिक त्यांच्या तोफा सोडून जात नव्हते, तसेच आपण आपल्या मतावर किंवा निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. आता हा एक सुंदर वाक्प्रचार बघा, द सॉल्ट ऑफ द अर्थ. हा एखाद्याची प्रशंसा करण्यासाठी वापरला जातो आणि यामागची कथा खूपच रोचक आहे. याचा उगम बायबलमध्ये सापडतो. असं म्हणतात की येशू ख्रिस्ताने सामान्य कष्टकरी लोकांना समाजाचं मीठ म्हटलं होतं. कारण जसं जेवणात मीठ आवश्यक असतं, तसे हे चांगले आणि प्रामाणिक लोक समाजासाठी आवश्यक असतात. म्हणजे द सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे खूप चांगला, सज्जन आणि विश्वासार्ह माणूस. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? पाठांतराच्या पलीकडे जाऊन आपण काय करायला हवं? सारा अगदी सोपं आहे. कोणताही वाक्यप्रचार समोर आला की आधी त्याचं शब्दशः चित्र डोळ्यासमोर आणा. त्यामागे काही कथा आहे का याचा विचार करा आणि मग त्या चित्राला किंवा कथेला एका भावनेशी किंवा परिणामाशी जोडून बघा. असं केल्याने तुम्ही फक्त शब्दपाठ नाही करत, तर त्याचा तर्क समजून घेता. शेवटी भाषा म्हणजे का नकाशासारखी आहे. आपण फक्त नकाशावरची चिन्ह पाठ नाही करायची, तर तो संपूर्ण भूप्रदेश कसा आहे हे वाचायला शिकायचं आहे. भाषेवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे तिचे नियम पाठ करणं नाही, तर तिचा तर्क आणि तिचा आत्मा समजून घेणं आहे. आणि ही विचार करण्याची पद्धत फक्त वाक्प्रचारांसाठीच नाहीये. भाषेचे असे कित्येक तरी नियम आहेत जे आपण फक्त पाठ करतो, पण ते तसे का आहेत हे समजून घेत नाही. जरा विचार करा, जर आपण प्रत्येक गोष्ट अशी समजून घ्यायला लागलो तर भाषा शिकणं किती सोपं आणि मजेशीर होईल, नाही का?